हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। आपण काल जिथं थांबलो तिथूनच सुरुवात करतो। काल मला श्लोक आठवत नव्हता कारण मी जरा मुग्ध झालो होतो। ती मुग्धता जायला फार वेळ झाला गेला हो, ते रात्री कधीतरी ती गेली। सामान्य माणसाच्या सुखाचं स्वरूप काय? जर आपण म्हणतो ना, समबडी सेज आय एम अल्टिमेट हॅप्पी, ह्याच्या पलीकडे काय हॅपीनेस नाहीच। हे बहुतेक धृतराष्ट्रानं विदुराला विचारलंय बरं का, सामान्य माणसाची सुखाची व्याख्या काय, किंवा सुख कशाला म्हणतात लोक। माझ्या राज्यातले लोक मी सुखी झालो असं म्हणतात, त्यावेळेला त्यांना काय प्राप्त झालेलं असतं म्हणजे ते सुखी होतात। त्याचं विदुरानं दिलेलं उत्तर आहे, अर्थगामोच नित्यम नित्यम आरोगिताच, प्रियंच भार्या प्रियवादिनीच, वश्यस्य पुत्र अर्थकरीच विद्या, षड्जीव लोकस्य सुखानी राजन। या 6 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तो मनुष्य स्वतःला म्हणतो मी सुखी आहे। कोणत्या त्या गोष्टी? अर्थगामोच नित्यम, माझा अर्थपुरवठा सतत चालू राहू दे। नित्यम आरोगिताच, त्या अर्थपुरवठ्याबरोबर मला माझं आरोग्य सुद्धा पाहिजे, नाहीतर पैसा अडका भरपूर आहे आणि दुपारी जिलबी श्रीखंड खाता येत नाही, काय उपयोग नाही। प्रियंच भार्या प्रियवादिनीच, पत्नी दिसायला सुंदरही हवी आणि बोलायला पण गोड हवी। आणि वश्यस्य पुत्र हा अर्थकरीच विद्या, पुत्र कितीही जरी मोठा झाला तरी बापाची आज्ञा पाळणारा असावा। आणि अर्थकरीच विद्या, मी जी विद्या शिकलो त्याच विद्येचा उपयोग करून मला अर्थप्राप्ती करून घेता यावी। ह्या 6, दीज आर व्हेरी 6 रेअर कॉम्बिनेशन्स। यातलं एक तरी असतं का नाही देव जाणे, टिकमार करायला हरकत नाही, माझ्याकडे हे आहे हे आहे हे आहे। हे 6 ज्याच्याकडे आहे, ज्याच्या घरी आहे किंवा ज्याच्याकडे आहे, तो मनुष्य लौकिक अर्थानं सुखी, असं विदुराने केलेली व्याख्या लौकिक अर्थानं। आणि 13व्या अध्यायामध्ये माऊलींनी सुखाची एक व्याख्या केलेली आहे, किंबहुना सोये जीव आत्मयाचील आहे, तेथ जे होये तया नाम सुख, आणि बाकी सगळी दुःख म्हणून सांगितले। एवढा मोठा फरक आहे बघा। लोकदृष्टीनं पाहता या 6 गोष्टींचा एकत्र संग्रह असणं, मी आता जास्ती त्याचा विस्तार करत नाही, तर सुख। आणि या सगळ्या गोष्टींना माऊलींनी दुःख, ते साध्यंतेची जाणं दुःख म्हणून सांगितले। ते सगळं दुःख आहे, कारण ते आत्ता तुला सुख वाटतंय पण ते कधी ना कधीतरी दुःखाला कारण होणार। आणि किंबहुना सोये जीव आत्मयाचील आहे, तेथ जे होये तया नाम सुख। याचं सगुणात्मक जर इंटरप्रिटेशन केलं तर जीवाला किंवा मनुष्याला ज्या वेळेला श्रीकृष्णाचं किंवा आराध्य विठ्ठलाचं सगुण साकार रूपामध्ये दर्शन होईल त्यावेळेचं जे त्याचं अभिव्यक्ती आहे त्याला सुख म्हणेन। निर्गुणात्म विचार करायचा झाला, ज्ञानी माणसाचा विचार करायचा झाला, तर त्याला ज्या वेळेला कळतं की जीवच ब्रह्म आहे, त्यावेळेला त्याची आंतरिक जी स्थिती आहे त्याला मी सुख म्हणेन। अन्यथा जगामध्ये इतर कोणत्याही गोष्टींमध्ये सुख नाही। आपण उपनिषदांचा पण ज्या वेळेला विचार करतो ना, कारण सगळं उपनिषदांचं सार इथं दिलेलं आहे, आणि 15वा अध्याय म्हणजे त्या सारांचं सार आहे, ज्ञानकांड आहे। एक जनरल इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो, आपण जी मॉडर्न सायकोलॉजी शिकतो त्याचं श्रेय आपण बऱ्याचदा देतो सिग्मंड फ्राईडला, पण सिग्मंड फ्राईडच्या सुद्धा पूर्वी आर्थर शोपेनहायर म्हणून एक जर्मन मनोवैज्ञानिक होऊन गेला। त्यानं उपनिषदांचा खूप अभ्यास केला होता। त्याचं एक वाक्य असं आहे, उपनिषद्स आर सायन्स ऑफ माय लाईफ, जीवन कसं जगावं आनंदानं हे कळण्याचं शास्त्र म्हणजे उपनिषद आहे। आणि पुढचं वाक्य अजून महत्वाचं आहे, दे आर सोलॅस इन माय डेथ, त्यांनी माझी मृत्यूची भीतीच घालून टाकली आहे,
मी मृत्यूला शांतपणे कवटाळू शकतो आता. हे आर्थर शोपेनहायरचं स्टेटमेंट आहे. आपण माणसाच्या इव्हॉल्युशन बद्दल खूप चर्चा करतो ना, की हाऊ इव्हॉल्युशन प्रोसेस स्टार्टेड. मग बरेच जण म्हणतात की अग्नीचा शोध लागला, इथून खरं माणसाची इव्हॉल्युशन चालू झाली. कोणी म्हणतात चाकाचा शोध, कारण जीवन गतिमान झालं. एका वेस्टर्न फिलॉसॉफरनं असं म्हटलंय, किंवा काही इतिहासाच्या दृष्टीतनं जे बघतात मानवी जीवनाच्या इव्हॉल्युशनकडं, ते म्हणतात बिफोर ख्राइस्ट आणि आफ्टर ख्राइस्ट, एडी आणि बीसी ह्याच्यामध्ये विभागलं गेलेलं आहे. एक वेस्टर्न फिलॉसॉफर असं म्हणतो, मला त्याचं नाव आठवत नाही आता, आपण जर पूर्ण मानव जातीचा इतिहास जर लिहायला बसलो तर तो दोनच भागात लिहूया, प्री उपनिषदिक आणि पोस्ट उपनिषदिक. प्री उपनिषदिक माणूस कशा अवस्थेत राहत होता, सुखासाठी तो काय काय करत होता, आणि पोस्ट उपनिषदिक त्याला सुखाकडं कसं घेऊन गेलं. किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर मानवी मनाला ज्या वेळेला मी कोण आहे हा प्रश्न पडला, तिथपासून खऱ्या अर्थानं आपल्या इव्हॉल्युशनची सुरुवात झाली. बाकी फिजिकल इव्हॉल्युशन सोडून द्या, मी त्याच्याबद्दल फार बोलत नाही. हे जास्ती पटतं. मानवी मनाला ज्या वेळेला मी कोण आहे हा प्रश्न पडला, इथून खरी आपली उत्क्रांतीची सुरुवात झाली. आता श्लोक क्रमांक 7 पासून ते 14 पर्यंत भगवंतानं हाऊ स्पिरिट मॅनिफेस्ट इन क्रिएशन, ब्रह्माची दृश्य जगामध्ये जीवासहित अभिव्यक्ती कशी झालेली आहे हे श्लोक आहेत. 1-2 श्लोक मी बोलणार आहे त्यातले आता. त्याच्यामध्ये अर्जुनाचा प्रश्न आहे, किंवा अर्जुनाला आता या ज्ञानकांडामध्ये असं जाणून घ्यायचंय की मला शुद्ध चैतन्य किंवा तुझं शुद्ध स्वरूप मला पाहिजे आहे. 13व्या अध्याय हा क्षेत्रज्ञ योग आहे. त्याच्यामध्ये 36 तत्वांचा विस्तार आलेला आहे. 14वा अध्याय तो गुणत्रय विभाग योग आहे. त्या 36 तत्वांपेक्षा ते अजून थोडे सूक्ष्म असे 3 गुण फक्त सांगितले. आता एखाद्यानं जर मला विचारलं, तुम्ही जे गुण 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 म्हणता ते मला दाखवा, दाखवता येतील का? माझ्या शरीरातली अमुक एक पेशी काढली किंवा अमुक एक पार्ट काढला, हे बघा यातला हा फायबर म्हणजे सत्वगुण, हा पांढऱ्या रंगाचा आहे, हा लाल रंगाचा फायबर रजोगुण. म्हणजे एखाद्या रजोगुणी माणसाचं जर आम्ही पोस्टमॉर्टेम केलं तर त्यात रजोगुणाची एवढी जुडी निघाली, तमोगुणाची एवढी काढता येणार नाही. पण हा मनुष्य रजोगुणी आहे, तमोगुणी आहे किंवा सत्वगुणी आहे हे त्याच्या वर्तनावरनं कळतं ना. त्या वर्तनावरनं त्याचा अनुमान बांधता येतं. आणि आता 15व्या अध्यायामध्ये आपल्याला त्याच्याही पेक्षा सूक्ष्मतेकडे जायचंय, की या गुणांचं प्रकाशन कोण करतो, म्हणजे या गुणांच्या मध्ये कार्यशक्ती कुठनं आणली. आणि ती कार्यशक्ती जी आहे ना, ती जड शक्तीपेक्षा खूप भिन्न आहे. ती शक्ती म्हणजे जाणून घेण्याची शक्ती. माऊलींची ओवी आहे अशी, तरी सूर्यासकट आघवी हे विश्वरचना जे दावी, ते दीप्ती माझी जाणावी अद्यंती आहे. ते दीप्ती कशाची? सूर्यासकट जी विश्वरचना मी तुला दाखवली, ती ज्या तत्वानं जाणता येते ते माझं तेज आहे. जड प्रकाश नाही, हा ज्ञान प्रकाश. आपण ज्याला कळणे म्हणतो ना, काय डोक्यात प्रकाश पडला का? कुठला प्रकाश पडला? ज्ञान प्रकाश. नाहीतर मी एखाद्या ढ मुलाला हुशार बनवायचं असतं तर गुरुजींनी काय सांगितलं असतं, अरे घरी 40 वॅटचा दिवा आहे ना, त्याऐवजी 100 वॅटचा लाव. जितका जास्त प्रकाश तितकं जास्त दिसेल तुला, पण आतल्या प्रकाशाचं काय? म्हणून सूर्यासकट आघवी हे विश्वरचना जे दावी, ते दीप्ती माझी जाणावी अद्यंती आहे, तो ज्ञान प्रकाश. आणि 13व्या 14व्या आणि 15व्या अध्यायाची एक ओळी मी फक्त समारोप करताना सांगणार आहे. त्याच्यावरनं तुम्हाला सच्चिदानंद स्वरूपाचं
अगदी पिन पॉइंटली वर्णन लक्षामध्ये येईल की आपण कुठल्या दिशेने चालू आहोत. सगळेच श्लोक मी घेत नाहीये. श्लोक क्रमांक 13 जो आहे, अर्जुन म्हणतोय मला तुझं शुद्ध स्वरूप काय आहे ते सांग. पण शुद्ध स्वरूप शब्दानं किंवा डोळ्यानं किंवा वाणीनं सांगता येत नाही, हे आपण बघितलं. 3 उपमा दिल्या. न तद्भासते सूर्य वगैरे, न शशांको न पावकः. श्लोक क्रमांक 13 मध्ये गामाविश्यचे भूतानी धारयाम्यह मोजसा उष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. इथंपर्यंत उपाधीचाच आधार घेऊन भगवंतानं आपलं रूप प्रकट केलेलं आहे. मी सगळ्याचं वर्णन करत नाही, पण सोमो भूत्वा रसात्मकः हे 3 शब्दाची इम्प्लाइड मिनिंग तुम्हाला सांगतो. सोम म्हणजे इम्प्लाइड मिनिंग आहे मून. सोम म्हणजे मून किंवा चंद्र. आणि रसात्मक म्हणजे द इसेन्स ऑफ ब्लिस. आपण म्हणतो ना देव सोमरस पितात, ते वाच्यार्थानं बघायला गेलं ना तो एक प्रकारचा औषधींचा काढा वगैरे समजा, पण त्याचं इम्प्लाइड मिनिंग आहे समाधान. सोमरस म्हणजे समाधान. देव लोकामध्ये किंवा देव नेहमी समाधानी असतात. त्यांचं मिनिंग वेगळं असेल, त्याचं ते समाधान मिळवायचं साधन वेगळं आहे, रंजनात्मक आहे वगैरे, ते सोडून द्या. आणि ओश म्हणजे लाईट बिअरिंग. आणि हा लाईट बिअरिंग म्हणजे कोणता? आत्मप्रकाश. सोमो भूत्वा रस आत्मकः. हा रस जो आहे ना, लाईट बिअरिंग, जे ज्ञान प्रकाश, आणि आत्मकः म्हणजे द लिटिल ऑर डिमिनिश्ड सोल. हा जीव ज्या वेळेला ज्ञानामृताचं सेवन करतो त्यावेळेला तो सुखी होतो. आणि जर आपण वरवरचं जर मिनिंग बघितलं की सोमो भूत्वा रसात्मकः, मग त्याच्यामध्ये सगळं दिलंय. आणि निपजविले अन्न तरी तैसे कैसे दीपन, जेणे जुरुनी समाधान भोगती जीव. इथं अन्नाचा आधार घेऊन सांगितलंय की क्षुधा तृष्णा भागवण्याकरता आपण अन्न घेतो, पाणी घेतो आणि समाधान मिळतं. हा सामान्य अर्थ झाला. पण लक्षार्थानं काय सांगितलेलं आहे? ज्ञान प्रकाशाचं किंवा ज्ञानामृताचं सेवन करून जीव ब्रह्मैक्य साधून समाधानाला प्राप्त होतो. आता अर्जुन किंचित नाराज होतो भगवंतावर आणि तो म्हणतो, अरे मी तुला तुझं शुद्ध निरुपाधिक स्वरूप काय ते मगापासून सांगतोय, आणि तू मला असं वळून वळून दुसरीकडनं मला शुद्ध स्वरूपच सांग. हे मला निरुपाधिक वर्णन पाहिजे, मला सोपाधिक वर्णन नकोय. आता लहान मुलांना जर आपण सांगितलं ना, हा फॅन फिरतोय, आपल्याकडे रूम मध्ये हीटर आहेत, सोलर आहे वगैरे वगैरे, एखादा मुलगा जर हट्टच करून बसला, नाही बाबा तुम्ही मला वीज दाखवा, दाखवता येईल का? विजेच्या अभिव्यक्ती सगळ्या दाखवता येतात. प्रकाश विजेची अभिव्यक्ती आहे. आपले वॉटर कूलर्स, फ्रीज विजेचीच अभिव्यक्ती आहे. फॅन फिरतोय विजेचीच अभिव्यक्ती आहे. मग एखादा जर म्हणाला ही वीज निर्माण तरी कुठनं होतं ते तरी सांगा, मग फार तर मी त्याला राधानगरीला घेऊन जाईन, कोयनेला घेऊन जाईन. बाबा हे असं असं स्टोअर्ड वॉटर आहे, मग ते खाली पडलं की डायनॅमो फिरतात वगैरे वगैरे. आता याच्याही पलीकडे खूप जाता येईल मला, पण मी जात नाही. या 3 गोष्टी पुरे आहेत. आता अजून थोडस सूक्ष्मामध्ये आपण जाऊया. आपल्याला 3 गोष्टी अजून माहिती आहेत: ऊर्जा, उष्णता आणि आग. 3 गोष्टी माहिती आहेत. उष्णतेचंच अभिव्यक्ती म्हणजे अग्नी आहे ना. हीट ज्या वेळेला डोळ्याला दिसते त्यावेळेला आपण त्याला फायर म्हणतो, फ्लेम. आता लाकडामध्ये उष्णता आहे का नाही? कारण आपण मी नेहमी एक गमतीनं उदाहरण देतो बरं का. अगदीच जर मला एखाद्यानं विचारलं तुम्ही किती पोचलेले आहात, तर मी त्याला सांगतो बाबा मी सूर्य खातो, मी सूर्य पितो, मी सूर्य अंगावर पांघरून घेतो. मग तो काय पुढे बोलत नाही. काय चुकीचं बोललो मी? सूर्यापासून पृथ्वी तयार झाली आहे.
त्या पृथ्वीवर नंतर त्या ऊर्जेचं कन्सॉलिडेशन होत पाणी तयार झालंय, माती तयार झालीये, त्यातनंच अन्न तयार झालंय, त्यातनंच कापूस तयार झालाय, तोच वस्त्राच्या रूपानं अंगावर आलाय. मग इतकं सगळं सांगण्यापेक्षा मी सूर्य खातो, ऊर्जेच स्वरूप आहे ना. या सगळ्या गोष्टी हे ऊर्जाचेच स्वरूप आहेत ना. मग जर मी एखाद्याला म्हटलं मी सूर्य खातो, मी सूर्य पितो, मी सूर्य पांघरतो, काय चुकीचं आहे त्यात? अजून एक उदाहरण, अग्नीचं उदाहरण. मी एवढ्या करता ऊर्जा, तापमान, ऊर्जा, उष्णता आणि अग्नी लक्षात ठेवा. उपाधीमुळे फक्त बदल आहे. लाकडामध्ये अग्नी आहे असाच आहे, किंबहुना अग्नीच एक वेगळं स्वरूप. हे लाकूड आहे, ऊर्जाच आहे होती, ऊर्जाच आहे. पूर्वी अरणी आणि मंथा असायचे अग्नी पेटवायला. त्याचं घर्षण केलं की अग्नी प्रदीप्त व्हायचा. तो अग्नी प्रदीप्त झाल्यानंतर ज्याच्यामधून निर्माण, तो आता व्हिजिबल झाला ना, फ्लेम किंवा ज्वाला या स्वरूपात तो आला. ज्याच्यापासून निर्माण झाला त्यालाच त्यानं खाऊन टाकलं आणि परत तो सामान्य रूपानं उरला. उष्णता गेली का कुठं? उष्णता त्या लाकडामध्ये होती काही कारणानं. आता मी ते सगळं परत ते इव्होल्युशन सांगत बसत नाही. फोटोसिंथेसिस झालं, ते लाकडामध्ये आलं, मग ते लाकडं एकमेकावर रचली गेली, मग ती आम्ही आणली, ती घासली. हे सगळं ऊर्जेचंच सायकल चालू आहे. हे सगळं सायकल आपल्याला ज्ञानाला लावून घ्यायचं आहे. ज्ञान आहे जसं ती उष्णता लाकूड या उपाधीनं मी घासली त्यावेळेला प्रज्वलित झाली, तसं ज्ञान माझ्या अंतःकरणामध्ये सुप्त स्वरूपात आहेच. मी आहे हे सामान्य ज्ञान. मी पहिल्यापासून सांगतोय, सत्तेवरती माया कधीही पांघरून घालू शकत नाही, चित आणि आनंदावरती घालू शकते. मी आहे हे ज्ञान प्रत्येकाच्या अंतःकरणात आहेच, पण अंतःकरण नावाची उपाधी लागल्यामुळं ते विपरीत स्वरूपानं आहे. म्हणजे मी अमुका आहे ऐसी. 15व्या श्लोकाला मी आलो. वेदैश सर्वे अहम एव वेद्य. त्याच्यावरती माऊलींचं भाष्य काय आहे? एरवी सर्वांच्या हृदयदेशी लाकूड किंवा अंतःकरण मी अमुका आहे ऐसी, ती उष्णता स्वतःला उष्णता किंवा ऊर्जा हे स्वरूप विसरून आता लाकूड म्हणायला लागली. जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. त्या लाकडाला मी ऊर्जा आहे हे माहित नाही, म्हणून त्यातली उष्णता स्वतःला लाकूड म्हणायला लागली. येते लक्षात का? परत सांगू. सामान्य उष्णता आहे ती स्वतःला लाकूड या स्वरूपात बघायला लागली. मी अमुका आहे ऐसी. तसं आपण सगळेजण ज्ञान स्वरूप असताना अंतःकरण नावाच्या उपाधीनं लाकूड समजायला लागलो. काल बोलल्याप्रमाणे कितीही अंधार जरी ओतला तरी आपण दिव्याची एक ज्योत विझवू शकत नाही. इम्पॉसिबल. सत्तेवरती माया कधीही पांघरून घालू शकत नाही आत्मस्वरूपाच्या सत्तेवर. जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. आता लाकडामधून अग्नी प्रज्वलित झाला, त्याला कारण काय? 2 लाकडांचं घर्षण झालं. तसं अंतःकरणामध्ये विवेक वैराग्य रूपी मी अग्नी प्रज्वलित केला. माझ्यामध्ये अग्नी आहेच, ज्ञान आहेच, पण ते जर मला बघायचं असेल किंवा अनुभवायचं असेल तर उष्णतेचं रूपांतर ज्वाळेमध्ये करण्याकरता काहीतरी प्रक्रिया करायला लागली ना. बरं, ती प्रक्रिया दुसऱ्या कुठनं केली गेली नाही, लाकडानंच लाकडाला घासलेलं आहे. तसं मीच अंतर्मुख होऊन स्वतःच घर्षण करायचंय अंतःकरणामध्ये विवेक वैराग्य रूपी अरणी आणि मंथा घेऊन. आणि त्यातनं जी ज्वाला आत्मज्ञानाची प्रकट होते, ती ज्वाला लाकडाला म्हणजे अनात्म वस्तूला जाळून टाकते आणि परत कोणत्या रूपानं उरते? सामान्य अग्नी या रूपानं उरते. म्हणून काल मी जो स्वप्नाचा दृष्टांत दिला,
स्वप्नामध्ये अनेक प्राणी दिसतात, अनेक वस्तू दिसतात, घरं दिसतात, मनुष्य दिसतात. त्यांनी रूप कुठलं घेतलंय? तुमच्या ज्ञानाप्रमाणे त्या वस्तूंचा आकार आहे ना. मला त्या वस्तूचं ज्ञान आहे, मला जिराफाचं ज्ञान आहे, म्हणून माझ्या स्वप्नामध्ये जिराफ येऊ शकतो. एखाद्यानं जर हिप्पोपोटॅमस बघितलाच नसेल तर त्याच्या स्वप्नामध्ये हिप्पोपोटॅमस येईल का हो? बर, स्वप्न गेल्यानंतर त्या स्वप्नाबरोबर त्या आतल्या वस्तूंचं ज्ञानही गेलं का परत शिल्लक राहिलं? स्वप्न जरी गेलं तरी सकाळी उठल्यानंतर मी म्हणतो ना, काय म्हणतो? माझ्या स्वप्नामध्ये कोण कोण आलं होतं वर्णन करायला नको, कोण कोण येते ते. बरेच काय काय येते स्वप्नात. पण वस्तू पदार्थ जरी गेले तरी ज्ञान शिल्लक राहिलं. पण ते ज्ञान या रूपाने मला कोणाला दाखवता आलं का? हे पण ज्ञान. मला जे दिसतं ते मी चित्र काढून दाखवू शकेन. मला राजा दिसला, असा होता, राणी दिसली, अशी होती. पण ते गेल्यानंतर जे ज्ञान शिल्लक राहिलं, तो जर मला म्हणाला त्या राजा राणीचं ज्ञान मला दाखव, तर चित्र काढल्याशिवाय ते शक्य नाही ना. सांगण्याचा उद्देश काय आहे की ज्ञानरूपता ही अशी आहे, त्या ज्ञानापासूनच सगळे पदार्थ निर्माण झालेले आहेत. आणि ते निरुपाधिक शुद्ध ज्ञान जे आहे ना, त्यालाच आपण चिन्मात्र स्वरूप म्हणतो. आणि ते चिन्मात्र स्वरूप जे आहे ते म्हणजे पुरुषोत्तम आहे, हे आपल्याला आज जाणून घ्यायचंय. आता एकेका श्लोका आणि एकेका ओवीकडे मी जातो, पण एवढं सगळं सांगण्याचा उद्देश माझा एवढाच होता की ही बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा की ऊर्जा, उष्णता, अग्नी. उपाधीमुळे ती उष्णता थोडीशी एकत्र राहिली, मूळ ती ऊर्जाच आहे. त्याचं मंथन केल्यानंतर अग्नी प्रज्वलित झाला. तसं मी आहे हे सामान्य ज्ञान आहे, हे सगळ्यांना आहे, पण ते विपरीत ज्ञानामध्ये परिवर्तन झालेलं आहे, कारण त्यानं त्या लाकडाशी तादात्म्य म्हणजे या देहाशी तादात्म्य पावलेलं आहे. म्हणून मी अमुका आहे असं म्हणतोय. तो अमुकेपण घालवण्याचं काम आपण करायचंय. श्लोक क्रमांक 7 ते 15 मध्ये भगवंतानं जीवेश्वरासंबंधी वस्तुस्थिती सांगून त्याचा शुद्ध निरुपाधिक चैतन्यामध्ये उपसंहार केला. ऐसी जडाजड व्याप्ती रूप करिता कैवल्यपती, ही केली निरुपहिती आपुल्या रूपी. त्यानं सांगितलं निरुपाधिक स्वरूपच आहे, पण बाबा या अभिव्यक्तीनं मी तुला सांगतोय. काही अभिव्यक्ती सांगितल्या श्लोक क्रमांक 9, 10, 11, 12 मध्ये. तर अर्जुन काय म्हणतो, हे बघा तू असं फसवाफसवी करू नको. मी तुम्हाला कालच बोललो सख्य भक्ती चालू आहे, त्यामुळे सख्य भक्तीप्रमाणेच त्यांना प्रश्न केलाय. जी व्यापकपण बोलता निरुपाधिक जे आता स्वरूप प्रसंगता बोलिले देवे, तो म्हणतो मला हे काही नीट कळलेलं नाही, तुम्हाला अजून एकदा सांग. तो मागच लागलाय भगवंताच्या. तू हे जे सगळ्या तुझ्या विभूतींच्या स्वरूपात सांगितलंयस ते मला कळलं नाही. ते एक वेळ अव्यंगपणे ते मला परत एकदा समजावून सांग. की जो का मज सांगणे तेथ द्वारकेचा नाथ म्हणे भले केले. कृष्ण पण कंटाळत नाही, कारण काल मी बोललो अर्जुन आक्षेप घेत नाही. हे असं कसं म्हणत नाही, हे असंच आहे, पण मला समजलेलं नाही, याला म्हणायचं संशय. तू कितीही वेळा संशय घे, मला तुझी समजावून सांगण्याची तयारी आहे. म्हणून भगवंत म्हणतात भले केले, बरं झालं. अजून एकदा विचारलंस, बरं झालं. निसंशय ज्ञान झाल्याशिवाय तू मान डोलवू नकोस. पुन्हा पुन्हा गोडी निर्माण करणे हे पारमार्थिक वस्तूचं सामर्थ्य आहे. म्हणून म्हणतो ना, राम नामाची गोडी लागली ना, तर तो सारखा सारखा रामनाम का घेतो? गोडी लागली म्हणून. परमार्थिक वस्तूची गोडी आहे ना, ती त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा प्रवृत्त व्हायला कारणीभूत ठरते. म्हणून द्वारकाधीश श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना हा प्रश्न विचारून तू खूप चांगलंच केलंस, बरं झालं तू हा प्रश्न विचारलास. परंतु निरुपाधिक सांगण्याऐवजी भगवंत दोन प्रकारच्या उपाधीचंच वर्णन करायला लागले परत. कारण देर इज नो चॉईस. निरुपाधिकाचं वर्णन करताना, ऊर्जेचं वर्णन करताना मला उष्णता किंवा
ज्वाला काहीतरी अभिव्यक्ती धरून शाखाचंद्र न्यायानं त्याच्याकडे बोट दाखवावं लागतं. मग आता भगवंतानं सुरुवात केली ती क्षर पुरुष आणि अक्षर पुरुषापासून आणि मग उत्तम पुरुषाकडे नेलं. माऊलींची ओवी खूप छान आहे की एखाद्यानं सारखी सारखी खीर मागावी, पंक्तीत तुम्ही बसलाय आणि मला खीर द्यावो खीर द्यावो, आणि एक जण येऊन सारखा कोशिंबिरीच वाढून जातोय, काय होईल? तसं झालंय. अर्जुन म्हणतोय मला निरुपाधिक सांग, भगवान म्हणतोय मी तुला सोपाधिकातनं निरुपाधिक सांगतो. त्याचं निरसन केलंय. मी असं का करतोय? बाबा तू खीर मागतोयस पण मी तुला रायतच देतोय का? तर ताकाचे अंश फेडणे याची नाव लोणी काढणे. दह्यामधला ताकाचा अंश काढणं याचंच नाव लोणीवर येणं ना. सोखाची शुद्धी तोडणे कीडची जेवी. सोनं, निखळ सोनं 99.999 क्वालिटीचं देणं, याचाच अर्थ त्यातलं तांब बाजूला काढून टाकणं किंवा कथील बाजूला काढून टाकणं. ते बाजूला काढून टाकलं की शुद्ध सोनं आहे असंच आहे. जे माझ्या मेटॅलर्जीच्या ज्ञानाप्रमाणे सोन्याचं मिक्सचर होऊ शकतं पण कंपाऊंड होऊ शकत नाही. लक्षात आहे ना? सोन्यात मिक्सचर होऊ शकतं पण सोन्याचं कंपाऊंड अजून तरी बहुतेक माझ्या तरी कानावर नाही बरं का. जे मिक्सचर आहे ते काढता येतं ना, कंपाऊंड झालं तरी इट बिकम्स डिफिकल्ट. असं पुढे जाऊया. तैसा म्हणून भगवंत म्हणतात, तैसा उपाधी उपहिता शेवटू जेथ विचारिता ते कोणतेही न पुसता निरुपाधिक. मी तुला सोपाधिकाचा सगळ्या निराश करून देतो, मग राहिलेलं जे आहे ते जाणून घे की ते निरुपाधिक आहे. आणि त्याला अजून आपल्या परिचयाचा दृष्टांत दिलाय की पाडव्याची चंद्ररेखा म्हणजे प्रतिपदेची चंद्ररेखा जर दाखवायची असेल, अस्पष्ट असते ना. ते पूर्वी मी ऐकलंय की लग्न समारंभानंतर असं म्हणतात की पहिला कार्यक्रम हा असायचा की त्या वरानं वधूला घेऊन जाऊन ती पाडव्याची चंद्ररेखा दाखवायची. जे आपले पूर्वज पहिल्यापासून ऍस्ट्रॉनॉमीकडे किती लक्ष देत होते बघा. वी आर सो इंटेलिजंट पीपल. इंडियन कल्चर इज सो इंटेलिजंट. त्याचे दाखले तुम्हाला रामायण महाभारतात आढळतील बरं का. एकूण 600 कोट्स आहेत रिगार्डिंग ऍस्ट्रॉनॉमी. व्हेरी ब्युटिफुल. पाडव्याची चंद्ररेखा निरुती दावावया शाखा दाविजे तेवी सोपाधिका बोली इया. त्या नवऱ्याला माहिती आहे प्रतिपदेचा चंद्र कुठं आहे, पण बायकोला माहित नाहीये. आता तारांगणाकडे बघितल्यानंतर तर हा दाखवायचा काहीतरी वेगळं आणि ही बघायची काहीतरी वेगळं असं व्हायला नको ना. मग सांगेल ते झाड बघ, त्या झाडाची डावीकडची सगळ्यात खालची फांदी बघ. फांदी बघ म्हटल्यानंतर कुठलीही बघू शकेल. मग ती डावी सगळ्यात खालची फांदी जिकडे जाते त्याच्या टोकापर्यंत जा आणि तिथं जे आहे ते पाडव्याची चंद्ररेखा आहे. तसं निरुपाधिक सांगताना सुरुवात सोपाधिकापासून करतो. हळूहळू हळू ते जे त्याच्या बियॉन्ड जे आहे ते निरुपाधिक आहे. असे निरुपाधिक सांगण्याकरता उपाधी संबंधाने बोलावे लागते. याला शाखा चंद्र न्याय म्हणतात. आता आपलं शेवटचं अधिकरण चालू होतंय. सुप्रीम स्पिरिट बियॉन्ड पेरिशेबल अँड इम्पेरिशेबल. श्लोक क्रमांक 16. द्वामिमौ पुरुषौ लोके क्षरक्षाक्षर एवच क्षर सर्वाणी भूतानी कूटस्थोक्षर उच्चते. लोकी पुरुष मी जाण क्षराक्षर दुसराक्षर म्हण, एकाक्षर आणि एक अक्षर म्हण. एक अक्षर पुरुष आहे, एक क्षर पुरुष आहे. सर्वभूती क्षर प्राण अविनाश ते अक्षर. ही तुम्हाला ओवी वाटताना माऊलींची वाटते पण ही सोपान काकांची आहे. हे सोपान गीतेमधलं कोट दिलंय मी. सोपान काकांनी केलेलं वर्णन आहे. लोकी पुरुष मी जाण एकाक्षर एक अक्षर दुसराक्षर म्हण सर्वभूती क्षर प्राण अविनाश ते अक्षर. श्लोक क्रमांक 12 ते 15 या 4 श्लोकांच्या मधून परमेश्वराच्या विशेष किंवा उत्तम उपाधींनी युक्त असलेल्या विभूती भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्या. त्यानंतर सर्व विभूतींच्या अतीत असणारे निरुपाधिक चैतन्य जे आहे ते सांगण्याकरता भगवंतांनी क्षर आणि अक्षर या 2 पुरुषांचं वर्णन करायला सुरुवात केलेलं आहे.
हे दोन पुरुष कसे आहेत हे आता अगदी ग्रॉसली सांगितलेलं आहे, स्थूल वर्णन जी ओवी काल झाली आहे आपली. एक आंधळा वेडा पंगू जीव येर सर्वांगे पुरता सांगू, त्या जीवाचंच प्राज्ञ अवस्थेमधलं वर्णन आहे. आता प्राज्ञ या शब्दाचे दोन अर्थ आहेत बघा. एक प्राज्ञ म्हणजे अत्यंत अज्ञानी, आणि दुसरा प्राज्ञ म्हणजे सगळं ज्ञान संपन्न प्राज्ञ. प्रकर्षेण ज्ञ असाही एक अर्थ आहे, आणि अजिबात प्रज्ञा नसलेला असाही एक अर्थ आहे. ते दोन्ही अर्थ आपल्याला समजून घ्यायचे. परिग्राम गुणे संगू घडला दोखा. एक आंधळा वेडा पंगू आणि दुसरा पुरताची सांगू, हे दोन पुरुष एका गावामध्ये राहायला आले. त्यांचं गाव म्हणजे हे विश्व. आता त्यातला एक चांगला कुठला आणि एक तीन उपाधींनी कुठला तो बघू. तया एका नाम अक्षरू, एका ते म्हणती अक्षरू, ही दोहीची परी संसारू कोंडला असे. संपूर्ण संसार या दोन प्रकारच्याच पुरुषांनी व्याप्त आहे. आता क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष या दोघांचा अधिक लक्षणांनी विस्तार करतात. क्षर पुरुष म्हणजे काय नेमकी व्याख्या करतात भगवंत म्हणजे माऊली. अक्षर पुरुष म्हणजे काय याची नेमकी व्याख्या करतात. आता क्षरतो कवण अक्षरतो किम लक्षण, हा अभिप्राव संपूर्ण विवंचुगा. आता मी तुला क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष याचं पूर्ण विवेचन करतो. क्षरपुरुषाचं वर्णन करण्याआधी आता या दोन पुरुषांचं वर्णन केलं तर ओघानं आलं की ते दोन पुरुष ज्या गावामध्ये राहायला आलेले आहेत त्या गावाचं पण आम्हाला थोडक्यात सांगा ना वर्णन. ते आधी सांगतात. तरी महदहंकारा लागून या धनुर्धरा, तृणांतीचा पांगोरा वरी पैगा, जे काही साने थोर चालते अथवा स्थिर, किंबुना गोचर मनबुद्धीसी जे. थोडक्यात आपल्या समोर जे काही निसर्ग किंवा ज्याला तुम्ही विश्व म्हणता त्याचं हे वर्णन आहे. महत पासून अहंकारापर्यंत, तृणात ते महत अहंकार पासून ते गवताच्या पात्यापर्यंत, तृणांकुरापर्यंत जे काही साने थोर, जे काही लहान आणि मोठं, चालते अथवा स्थिर म्हणजे चर आणि अचर, किंबहुना गोचर, आता चर आणि अचर दृष्टीगोचर आहे, याच्या पलीकडचं जे आहे किंबहुना गोचर मनबुद्धीचे जे, या स्थूल गोष्टींच्या पलीकडे मन आणि बुद्धीला, काल मी बोललो भावना दिसणार नाहीत पण कळणार, ह्या सगळ्या गावामध्ये या सगळ्यांचं मिळून एक गाव आहे. त्या गावामध्ये क्षरपुरुष आणि अक्षर पुरुष वस्तीला आलेले आहेत. असे सामान्य वर्णन करून आता काय असतो, एखादा जास्त हुशार विद्यार्थी असतो तो नुसतं गावाचं वर्णन करून थांबत नाही. तो म्हणतोय हे गाव कशापासून निर्माण झालं, म्हणजे वाळवंटातलं गाव आहे का गंगेच्या सुपीक खोऱ्यातलं गाव आहे का हिमालयातलं गाव आहे, ते गाव कशापासून तयार झालं त्याचं पण मला थोडक्यात सांगा. त्या उपाधीचं वर्णन केलेलं आहे, प्रकृतीचं वर्णन केलंय. आगा काढून भ्रांतीचे दांग, भ्रमरूपी लाकूड तोडून आणले, उभवी सृष्टीचे अंग, हे असो बहुजग या नाव. या जगाचं उपादान कारण भ्रम आहे. त्या भ्रमाचे उभे आडवे सोट कापून नगर वसवलंय. म्हणजे कसं बघायला गेलं तर या उभीतच आपलं समाधान वाटतंय. या भ्रमाच्या नगरीमध्ये हे दोघं राहायला आलेले आहेत. हे भ्रमातला भ्रम आहे. भ्रमनगरीमध्ये कोण राहायला जाईल? भ्रमनगरीमध्ये भ्रमच प्रवेश करू शकतो ना. तेल आणि पाणी एकत्र होईल का? तेलामध्ये तेलच जाऊ शकतं. या भ्रमनगरीमध्ये हे दोघं राहायला गेलेले आहेत. विश्वाचं उपादान कारण सांगितलं. हे विश्व किंवा जग ज्या पुरीमध्ये हे दोघ जण वस्तीला आलेले आहेत ती पुरी इटसेल्फ इज हॅज मेड ऑफ इल्युजन. 7व्या अध्यायामध्ये अष्टधा प्रकृती आणि 13व्या अध्यायामध्ये 36 तत्वांची प्रकृती असं विश्वाचं उपादान कारण सांगितलं. आपलं ज्ञानकांड म्हणून चाललंय म्हणून तुम्हाला रिव्हिजन म्हणून सांगतो. उपादान कारण आणि निमित्त कारण. घट तयार होण्याकरता, मातीचा घडा तयार करण्याकरता माती हे उपादान कारण आणि कुंभार हे निमित्त कारण. तसं विश्व निर्माण होण्याकरता
7व्या अध्यायामध्ये प्रकृती हे उपादान कारण सांगितलं आणि 13व्या अध्यायामध्ये 36 तत्व ही या जगाची उपादान कारण सांगितली. 15व्या अध्यायात त्याचंच वर्णन अलौकिक वृक्षाच्या रूपानं केलं. ही 3 अध्यायांची संगती झाली. आता अशा या जगामध्ये म्हणजे पुरामध्ये किंवा शहरामध्ये जीव पहिल्यांदा कसा राहायला आला ते सांगतात. ते अवघेची साकारे कल्पुनी आपणया पुरे झाले असे तदनुसरे चैतन्याची. ते आकाराला प्राप्त झालेले संपूर्ण जगच आपलं राहण्याचं गाव आहे अशी कल्पना करून जीव चैतन्य शरीर त्रयानुसार म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण ही वळकटी बांधून घेऊन त्याच्यामध्ये राहायला आलं. आता हे कळण्याकरता दृष्टांत देतात. का सलिली असतची असे व्योमावरी व्योम बिंब जैसे अद्वैत होऊन तैसे द्वैत घेपे. अतिशय सुंदर उभी आहे. पाण्यामध्ये सामान्य रूपाने आकाश आहेच. डोळ्यासमोर घट आणा, त्या घटामध्ये आकाश आता नाहीये का? रिकामा घट आहे, आकाश नाही अशी एक वस्तू दाखवा मला. घट आहे, त्या घटानं सीमित घटाकाश आहे, बरोबर. आता त्या घटामध्ये मी पाणी भरलं. पाणी भरल्यानंतर काय होईल? एक आकाश आधीच आहेच, त्याच्यात वरच्या आणि आकाशाचं प्रतिबिंब पडलं ना, त्याला म्हणायचं जीव चैतन्य. या विश्वामध्ये हे विश्व आकाश रूपी जो घट आहे, चैतन्य रूपी जो घट आहे, त्याच्यामध्ये माया आहे, मायारूपी विश्व आहे. मायारूपी घटाकाशामध्ये या चैतन्याचं प्रतिबिंब आहेच ना, ते चैतन्य आहेच ना. ते सीमित चैतन्य जे आहे ना ते म्हणजे जीव. अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं घट आहे त्या घटाकाशामध्ये तिथं तशी परिच्छिन्नता नाहीये, पण आता प्रतिबिंब पडल्यामुळं त्या परिच्छिन्नतेमध्ये अनेक परिच्छिन्नता निर्माण झाली. एक घटानं मर्यादित असलेलं आणि दुसरं पाण्यातल्या प्रतिबिंब रूपानं मर्यादित असलेलं, ही दोन परिच्छिन्नता तिथं आली. पाण्यामध्ये सामान्य रूपानं आकाश आहेच, परंतु ज्या मूळच्या सामान्य आकाराशिवाय वरच्या आकाशाचं पाण्यामध्ये प्रतिबिंब पडतं, त्याप्रमाणे एकच चैतन्य अद्वितीय असून सुद्धा स्वगत विजातीय भेदाला प्राप्त झालं. चैतन्य एकच आहे, पण त्याचा भास निर्माण झाला, त्याला आपण चिदाभास म्हणतो. अर्जुनागा यापरी साकार कल्पुनी पुरी आत्मा विस्मृतीची करी निद्रा जेथ. अशा प्रकारे आत्मा स्वरूप स्वतःचं विसरून म्हणजे मूळ आकाशाकडे लक्ष न देता ते आकाशच आहे ते आकाश सोडून प्रतिबिंब रूपी जे आकाश दिसतंय त्याला खरं मानणं. तसं माझं पूर्ण चैतन्याचा विसर पडून या घट म्हणजे या देहरूपी घटामध्ये जे मला अनुभवाला येतं तेवढाच मी आहे असं जो समजतो त्याला जीव म्हणायचं. आता याला अजून आपल्या जवळचा एक दृष्टांत दिलाय, खूप छान आहे. पै स्वप्नी शेजार देखीजे. आता हे सगळं घटमठ वगैरे सोडून द्या, आता हा आपल्याला लावून घ्यायचा दृष्टांत आहे. मी झोपलो, मला स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये स्वप्नी शेजार देखीजे, त्या स्वप्नामध्ये एक सुंदर बेड होता. काय स्वप्न सुद्धा काय बघा, ऑलरेडी झोपलोय, त्या स्वप्नात सुद्धा मला एक बिछानाच पाहिजे. आळसाची परिसीमा आहे राव. पण ते काय दुर्दैवानं पडलं स्वप्न, त्यात सुद्धा मला बेडच दिसावा, दुसरं काही दिसलं नाही, त्यातही बेडच आला. ठीक आहे, आणि तिथे जाऊन तू झोपला. मग पहुडणे जैसे तेथ कीजे तैसे पुरी शयन देखीजे आत्मयासी. तसं त्या आत्म्याचं स्वप्न म्हणजे जग आहे. आत्मा तिथंच आहे, इथंही झोपलाय आणि तिथंही झोपलाय. सुहास लिमाय जसं शिवगड मधल्या खोली नंबर 3 मध्ये पण झोपलाय, स्वप्नामध्ये त्यानं एक बेड तयार केलाय आणि तिथंही झोपलाय.
सगळीकडे झोपलेलाच आहे. तर तिथं जो झोपलेला आहे ना स्वप्नात, तो जीव, आणि तो खाली बेडवर पडलाय तो शिव. कसं ते बघूया आपण. आणि मग याचा परिणाम काय? स्वप्नातल्या स्वतःच्या स्वरूपाला त्या बिछाण्यावर पडणाऱ्या, म्हणजे तिथं राहायला गेलेला खरं समजायला लागला. कारण काल आपण बघितलं अज्ञानाचं अज्ञान म्हणून सत्यत्व. याचा परिणाम म्हणजे पाठी तिये निद्रेचे भरे, मी सुखदुःखी म्हणत घोरे. सुखदुःखाला घोरणं म्हटलंय माऊलींनी. आपलं हे जे हे एक मोठं स्वप्नच आहे ना. यातलं सुखदुःख म्हणजे निद्रेतलं घोरणं आहे. अहम ममतेची थोरे वोसयाने साधे. आता या विषयाचा समारोप करतात. ऐसिया वेघोनी स्वप्ना धावत भव स्वर्गाची या राना. तो जो जीव आहे त्याची धाव कुठपर्यंत आहे? भव आणि स्वर्ग याच्या पलीकडं स्वगृही काय तो जात नाही. तया चैतन्या नाम अर्जुना क्षर पुरुष जाण. ते चैतन्य म्हणजे क्षर पुरुष. आता अक्षर पुरुषाचं वर्णन सांगतात. तरी अक्षरू जो दुसरा पुरुष पै धनुर्धरा, तो मध्यस्थुगा गिरीवरा मेरू जैसा. एक अजून जीवाची अजून एक थोडीशी उन्नत स्टेज सांगितलेली आहे. या श्लोक क्रमांक 16 पासून 16, 17, 18 मध्ये जीव आणि ब्रह्म एवढाच विचार आहे बघा. इथं ईश्वराला बायपास केलंय. इथं मधली स्टेज म्हणजे जीवाचीच स्टेज सांगितलेली आहे. कशी तुम्ही सांगतो. ना यथार्थ ज्ञाने एक होणे. हा जीव यथार्थ ज्ञानानं खऱ्या मी म्हणजे सुहासलीमय झोपलेला जागा झालेला नाहीये. आणि स्वप्न रूपानं त्या ज्या स्वप्नातल्या बेडवर झोपला होता तिथेही नाहीये. म्हणजे गाढ झोपेत आहे. ना उठलेला आहे, म्हणजे या पण बिछाण्यावरनं बाहेर आलेला नाहीये, आणि तो बिछाना सोडलेला आहे. याचं नाव अक्षर पुरुष. हे समजण्याकरता हे थोडी ऍबस्ट्रॅक्ट आयडिया आहे. स्वप्नाची वगैरे ऍबस्ट्रॅक्ट आयडिया ना, समजून घ्यायला लागते. आता हे डोळ्यासमोर माऊलींनी आणून ठेवलंय. अक्षर पुरुषाचं वर्णन बघा. पासुता निशेष जाये, ना घट भांडादिके होये, तया मृत्पिंडा ऐसे आहे मध्यस्थ जे. चिखलाचा गोळा डोळ्यासमोर आणा. चिखलाचा गोळा मृत्पिंड म्हणलेला आहे. आपल्याला तिकडचा पिंड माहित असतो. इथं मृत्पिंड समोर आणायचा. मातीचा पिंड केलाय. चिखल वाळला म्हणजे माती होते ना. पाणी आहे, माती आहे, पाणी आहे. पाणी जर निघून गेलं तर माती स्वरूपात होईल. पण पाण्याचा वापर करून वेगळे वेगळे घट निर्माण केले तर कार्य निर्माण झालं. ना कोणती चित्र निर्माण केलेली आहेत, ना पाणी गेलेलं आहे. अन्यथा ज्ञानाला प्राप्त झालेला नाहीये आणि भ्रमज्ञान सोडून यथार्थ ज्ञानाला आलेला नाहीये. अशीची जीवाची मधली अवस्था म्हणजे गाढ झोप. त्या झोपेला संस्कार वशात प्रारब्ध आणि संस्कार आल्यानंतर तो जागृत किंवा स्वप्नामध्ये जातो. तिथं नाना सृष्टींची निर्माण करतो. ते पण झालेलं नाहीये किंवा ती माया टाकलेली पण नाहीये. चिखलाच्या गोळ्यानं पाणी टाकलेलं पण नाहीये आणि ओल्या अवस्थेमध्ये वेगळे वेगळे घट निर्माणही केलेले नाहीयेत. ही जी मधली अवस्था आहे, माती पण झाला नाही, घट पण झाला नाही, पाणी पण त्याग केलेलं नाही, म्हणजे अज्ञान गेलेलं नाही. जीवाचं इथं तो माती म्हणजे जीव, जीवदशा आली. त्याला ते पाणी जे आहे ते म्हणजे माया. ती माया जर त्यानं टाकली, माया जर वाळली तर माती मातीमध्ये मिसळून जाईल. ती प्रक्रिया अजून झालेली नाहीये. पण मायेचा तादात्म्य पाहून त्यानं अजून नवीन कुठल्या घटमठांची निर्मिती पण केलेली नाहीये. असा मातीचा गोळा ओला, तो म्हणजे अक्षर पुरुष. इनफ. पुढे जाऊया. चिखल वाळला म्हणजे माती होते.
चिखलाला आकार दिला की घट तयार होतो, परंतु माती झाली नाही आणि आकारही झालेला नाही, असा जो चिखलाचा गोळा, अशा मध्यम अवस्थेला म्हणजे प्राज्ञ अवस्थेला अक्षर पुरुष म्हटलेला आहे. सुषुप्ती किंवा घन अज्ञान याला प्राज्ञ म्हणतो ना आपण, पण प्राज्ञ म्हणजे असा अज्ञानी बर का. आपल्याला काका नेहमी सांगतात, ज्याला अवस्थेमध्ये अवस्था कळली ना तो मुक्त झाला. स्वप्नामध्ये स्वप्नावस्था कळते का? मी स्वप्नात आहे असं स्वप्नावस्थेत कळतं आपल्याला? नाही. म्हणून नसलेल्या पदार्थांची भीती होते ना. नसलेल्या वाघाला आपण स्वप्नामध्ये का घाबरतो? कारण मला माहित नाही हे स्वप्न आहे. ते जागृत झाल्यानंतर कळतं की हे स्वप्न आहे म्हणून. म्हणून अवस्थेमध्ये अवस्था कळावी, त्याचं नाव जीवनमुक्ती आहे. पुढे जाऊया. म्हणजेच अज्ञान नष्ट झालेले नाही आणि त्यापासून काही निर्माणही झालेले नाही. बरोबर आहे, खिशात पैसे आहेत, पडलेले पण नाहीत आणि व्यवहार पण नाहीये, अशी अवस्था आहे. अशा मध्यस्थ स्वरूपाला अक्षर म्हणतात. विश्व अवघेची मावळे, आता गाढ झोपेत असल्यामुळं विश्व अवघेची मावळे, काही त्यानं विश्व मीच निर्माण केले ना, आपणच निर्माण केलेलं आहे, पण ते मावळलेलं आहे कारण काही प्रतीती नाही. विश्व अवघेची मावळे आणि आत्मबोध तरुण उजळे. विश्वाचा बोध गेला पण अजून आत्मबोध झालेला नाहीये. अशी ही जीवाची जी मधली अवस्था, त्याला माऊली अक्षर पुरुष म्हणतात. तिये अज्ञान दशे केवळे अक्षरू नाव. या घन अज्ञान दशेला शुद्ध चैतन्यात या ठिकाणी आहेच, माया पण आहे, पण त्या मायेचा याला स्पर्श नाही. ती गेलेली पण नाहीये, पण स्पर्श पण नाहीये. हीच व्याख्या ईश्वराची आहे ना. माया उपाधिकृत आहे त्याला. ती कार्यास्वरूपात आली की अज्ञान म्हणून त्याने स्वीकार केला, तो त्याचा जीव झाला. म्हणून सगळ्या गोष्टी फक्त आहे म्हटलं ना की भरपूर सुटका होते. माझी आहे म्हटलं की गुंतत जातो. माया आहे आहे ती माझी म्हणून स्वीकार करून व्यवहार करायला लागला ना की तो ईश्वर जीव झाला. हे लक्षण ईश्वराकडे पण जातं व्यवस्थित. जीवदशा मावळली परंतु ब्रह्मदशेचा अजून उदय झालेला नाही. म्हणजे यथार्थ ज्ञानाने जीव ब्रह्मैक्य अजून साधलेलं नाही. ती माया वाळायला लागते. म्हणून मग कशाशी वाळले? काल उभी झाली ना आपली, इदंतेशी वाळले आणि मी पणे विण डहारले, ही अजून अवस्था यायची. इदंतेशी वाळलेला आहे. आता मी पणे विण डहारले जर व्हायचं असेल तर त्या मीचा संपूर्ण निराश व्हायला लागेल. ते यथार्थ ज्ञानानं होणार आहे. ते पण झालं की राहिलेलं जे आहे ते डहारलेलं आहेच, ते शुद्ध चैतन्य आहे. ब्रह्मज्ञानाने जीव, यथार्थ ज्ञानानं जीव ब्रह्मैक्य पण झालेलं नाही आणि ब्रह्मज्ञानानं द्वैतही स्वीकारलेलं नाही. अशी भूमिका, त्या भूमिकेला अक्षर पुरुष म्हटलेलं आहे. आता या अक्षर संज्ञेचं अधिक स्पष्टीकरण मौलींनी पुढे 2-3 ओव्यांमध्ये दिलेलं आहे. थोडक्यात सांगतो. जेथुनी अन्यथानानं फाकोनी जागृती स्वप्न, नाना बुद्धीचे रान रिघाले असे, जीवत्व जेथुनी किरीटी, विश्व उठविताची उठी, ते उभय बोधाची मिठी अक्षर पुरुष. एकीकडे ब्रह्मज्ञान आहे, एकीकडे ब्रह्मज्ञान आहे. या दोन्हीची मिठी जिथं पडली आहे, म्हणजे हे दोन्ही ज्याला चिकटून आहे, हा मध्ये बरोबर सापडलेला आहे, याला नाव अक्षर पुरुष. उभय बोधाची मिठी जिथं पडलेली आहे, त्यानं हात इकडं करायचा का इकडं करायचा एवढं फक्त ठरवायचं आहे. जनरली हात इकडं केला जातो म्हणून ब्रह्मज्ञान हातानं घेऊन जागृत स्वप्नाकडे जातो. गुरु म्हणतात ते टाक इकडं, चल आत्मज्ञानाकडे मी तुला नेतो. ब्रह्मज्ञान ज्या अक्षर पुरुषापासून निर्माण झाले त्या ब्रह्मज्ञानाचा विस्तार म्हणजे जागृती आणि स्वप्नावस्था आहेत. आणि जो अक्षर पुरुष बुद्धीच्या रानामध्ये जीव रूपानं प्रविष्ट झालेला आहे. एकदा ब्रह्मज्ञान स्वीकारलं अक्षर पुरुषानं की त्याचा जीव झाला. ब्रह्मज्ञान स्वीकारत नाही तोपर्यंत शहाणा आहे, गाढ झोपलेला आहे. गुरुनं यथार्थ ज्ञान करून दिलं की तोच अक्षर पुरुष उत्तम पुरुष होणार आहे. म्हणून या सगळ्या शेवटच्या 4 श्लोकांचं
वर्णन करताना ना समोर चिखलाचा गोळा ठेवूनच बघा. 16, 17, 18 या 3 श्लोकांचं वर्णन करताना खरं सांगतो, अभ्यास करायचा असेल आपल्याला मॉडेल्स जसे आणि चार्ट जसे मदत करतात तसं चिखलाचा गोळा. जीवनमुक्त प्रकरण जर वाचायचं असेल ना, थोडी हानी होऊ दे पर्यावरणाची, एक छोटी फांदी आणून समोर ठेवायची. का? तर नवी पालवी फुटत नाही आणि आहे हे सुकलेलं आहे. याचं नाव जीवनमुक्त. जीवनमुक्ताचं क्रियावान तसं असतं ना, प्रारब्ध वाढत चाललंय आणि नवी पालवी फुटत नाही म्हणजे नवीन संचित काय निर्माण होत नाही. ती समोर फांदी आणून ठेवायची. नवीन काय उमलत नाही, आहे ते वाळत चाललंय, वाळलेलं आहे, बाध झालेला आहे त्याचा. याचं नाव जीवनमुक्त. कळलं की नाही सांगा? जीवनमुक्त म्हणजे काय? तोडून आणलेली फांदी. आणि क्षर पुरुष, अक्षर पुरुष, उत्तम पुरुष चिखलाचा गोळा आणून ठेवायचा म्हणजे पटपट कळतंय. मृदा आहे, पाणी आहे, काही निर्मिती झालेली नाहीये, पण पाण्याला पण अजून सोडलेलं नाही. याचं नाव अक्षर पुरुष. अर्जुना, ज्या अक्षर पुरुषापासून जीवदशा निर्माण झाली, जो एकदा विश्वरूपाच्या रूपाने उठवल्यानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा उठत राहतो, परत जागृती स्वप्नाला जातो, परत सुषुप्तीला येतो, परत 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 स्वप्न आणि जागृती रूपी 2 पिक्चर बघत बसतो. ट्रेलर बघतो, पिक्चर बघतो, ट्रेलर बघतो, पिक्चर बघतो, दमला की झोपतो. त्याचं नाव अक्षर पुरुष. जीवाला स्वतःचे द्रष्टा रूपाने होणारे ज्ञान आणि विश्वाचे दृश्य रूपाने होणारे ज्ञान, या दोन्ही ज्ञानांचा संगम तिथं आहे. किंवा ब्रह्माचे यथार्थ ज्ञान आणि विश्वाचे ब्रह्मज्ञान, या दोन्हीचा संगम जिथं झालेला आहे त्याला अक्षर पुरुष म्हटलेला आहे. तर इथं अक्षर पुरुष का म्हटलेलं आहे की जीव मिथ्या किंवा आता जीव ते जगत त्याला प्रतीला येतच नाहीये, म्हणजे जगाचा संग सोडलेला आहे. राहिलेल्या शुद्ध बुद्धीनं यथार्थ ज्ञान ग्रहण करायला तयार झालाय, असाही एक अर्थ यातनं इम्प्लाइड मिनिंग आपण घेऊ शकतो. आता या अक्षर पुरुषाला ब्रह्मभाव का म्हणता येत नाही? कारण मी काल बोललो बघा, मी नेहमी बोलतो की गाढ झोपेमध्ये ब्रह्मानंदच आहे. निर्वृत्तिक, कोणतीही वृत्ती नाही, निर्विषय, निरपेक्ष सुख, याचंच नाव आनंद. आणि तो झोपेत घेतो ना. एखाद्या मनुष्याला जर 3-4 दिवस सतत जाग 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 ठेवलं, पाण्याचे फवारे मारले आणि काय केलं, अजिबात झोपू दिलं नाही, आणि त्याच्यानंतर त्याला जर सांगितलं तुला 100 कोटी रुपये देतो का झोप, तुला काय पाहिजे सांग, तो म्हणेल 100 कोटी गेले चुलीत, मला तासभर झोपू द्या. ह्याच्यापेक्षा अजून एक छान उदाहरण देतो. आपण म्हणतो ना, आईचं सगळ्यात मुलावरती आईचं अतोनात प्रेम असतं, पण बाळंतीणबाई आपल्या आईला किंवा सासूला सांगते ना, या कार्ट्याला जरा सांभाळ, मला झोपू दे म्हणून. अहो, जगातल्या सगळ्यात प्रिय वस्तूचा तुम्ही त्याग करायला तयार झालात का? त्या निखळ आनंदा करता. खरं आहे का नाही? सगळ्या आया म्हणतात ना, रात्रभर कार्ट्यानं जागवलंय, जरा घे बाई. ती त्या आईची सगळ्यात जगातली सगळ्यात प्रिय वस्तू आहे, स्वतःचं बाळ. त्याचा पण त्याग का करायला झाली तयार? निखळ आनंद पाहिजेला आहे. निर्वृत्तिक, निर्विषय, निखळ, या आनंदाकडे सगळ्याची ओढ आहे. परमेश्वराने ट्रेलर दिलाय तो, हा आपल्याला जागृतीमध्ये आणायचा आहे. त्याच्याकरता ज्ञान, अनुभव दिलेला आहे प्रत्येकाला, पण अनुभव पक्का व्हायचा असेल ना तर ज्ञान लागतं. आपण बर्फ खातो, गार वाटतं, पण ज्यावेळेला आपल्याला कळतं की बर्फ कसा तयार होतो त्यावेळेला अजून बरं वाटतं. कोणताही अनुभव ज्ञानाशिवाय परिपक्व होत नाही. बघा तुम्ही व्यवहारात सुद्धा ऑल एक्सपिरियन्सेस, जर नॉलेज असेल तर चांगलं वाटतं, पक्का होतो अनुभव. तसं या निखळ आनंदाचं ज्ञान दिल्यामुळं एकदा तो अनुभव पक्का झाला, कारण तो अनुभव येतोय आणि जातोय ना. तो जर पक्का करून जर गाठीशी बांधला तर मग जागृत अवस्थेत, स्वप्न अवस्थेत, सगळीकडं ज्या 27 अवस्था चांगदेव पासष्टीत सांगितल्या आहेत त्या सगळ्यामध्ये मी हा अनुभव ज्ञानानं बांधून आणून देऊ शकतो ना. माऊलींनी गीतेचा समारोप करताना काय सांगितलंय? ग्रंथी बोधवने दिधले समाधीधन आपुले.
समाधीचं धन ग्रंथात बांधून दिलंय. मग ती समाधी कोणत्या रूपाची आहे? दगड रूपाची आहे, माती रूपाची आहे, पाणी रूपाची आहे, अग्नी रूपाची आहे, का अर्थ रूपाची आहे? अर्थ रूपाची आहे म्हणून तर ती शब्दात बांधली आणली ना. नॉट एव्हरी साऊंड इज अ वर्ड. आपण वर्ड कशाला म्हणतो? विच कम्स विथ अ मिनिंग. तसं हे समाधी धन म्हणजे ज्ञानरूपता आहे. ती ज्ञानरूपता आहे, ती ज्ञानाच्याच गाठोड्यामध्ये बांधून जर घेतली तर मी कुठल्याही अवस्थेत जरी असलं, गाठोड्याकडे नजर असते ना आपली. तसं ते अद्वैताचं नाणं कडोसरीला लावा, रामकृष्ण परमहंस म्हणतात. जे अद्वैताचं ज्ञान आणि जगात कसंही नाचा मग ती लीला ठरते. ते जर नाणं नसेल तर धोतर सुटते आणि गंमत होते. मग पूर्वीचे लोक धोतराला नाणं बांधायचे बाबा पक्क करायला. ते पक्क असेल सुपारी किंवा नाणं तर धोतर घट्ट असते ना. अद्वैताचं नाणं लावून जर न लावता जर नाचलो फजिती होते. म्हणून अद्वैताचं नाणं कडोसरीला लावा, म्हणजे अद्वैताचं ज्ञान पक्क करून घ्या. जगात मग तुम्ही जे कराल ती सगळी लीलाच आहे, फजिती नाहीये. पुढे जाऊया. या अक्षर पुरुषाला ब्रह्मभाव का म्हणता येत नाही हे सांगतात की साचची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येती. मी या अवस्थेला आनंदाचीच अवस्था आहे, पण तरी सुद्धा मी याला ब्रह्मभाव म्हणणार नाही, कारण तो यातून बाहेर पडला की स्वप्न आणि जागृतीकडे येतो आणि ज्ञान न घेता मायेला घेऊन येतो. ती माती पाण्याला म्हणजे मायेला घेऊन येते. ते पाणी सोडून जर तू आला असतास तर सगळी मातीच होती. ब्रह्मज्ञानच बरोबर होतं, पण तू येताना मायेला घेऊन स्वप्न जागृतीमध्ये येतोस ना. म्हणून साचची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचो करा म्हणू येते. अजून त्याच्यातलं पाणी गेलेलं नाही. ते पाणी कशानं जाईल? ज्ञानाग्नीनं जाईल. आणि तो ज्ञानाग्नी म्हणजे अक्षर पुरुषाच्याही पलीकडं जो उत्तम पुरुष आहे, तो उत्तम पुरुष जाणला की हे क्षर पुरुषाला लागलेलं, क्षर अक्षर पुरुषाला लागलेलं पाणी जे आहे ते त्या ज्ञानाग्नीनं जातं. खरेच अर्जुना, जर हा क्षर पुरुष सुषुप्ती आणि जागृत स्वप्नामध्ये आला नसता तर सुषुप्तीलाच मी यथार्थ ब्रह्मभाव म्हटलो असतो. कारण सुषुप्तीमध्ये स्वप्न आणि जागृती यांची अप्रतीती जरी असली तरी मिथ्यात्व निश्चय नाही. एक एक वाक्य अतिशय महत्वाचं आहे. अप्रतीती आहे पण मिथ्यात्व निश्चय नाही. बागुलबुवा डोळ्यासमोर आणा. लहान मुलगा भीतोय म्हणून मी त्याला बाहेर नेताना काय सांगतो? मी बागुलबुवाला हाकलून दिलेलं आहे किंवा दुसऱ्या खोलीत नेऊन ठेवलंय. मुलगा बाहेर आला तरी बागुलबुव्याची अप्रतीती आहे, कारण दिसत नाहीये. मी ज्या खोलीत त्याला घेऊन निघालोय त्यापेक्षा दुसऱ्या खोलीत तो नेऊन ठेवलाय, अप्रतीती आहे. इट हॅज गॉन बियॉन्ड हिज विजन ना. तो मुलगा मोठा झाल्यानंतर त्याचा मिथ्यात्व निश्चय व्हायला पाहिजे ना. तसं झोपेमध्ये अप्रतीती आहे, मिथ्यात्व निश्चय नाही. पण मिथ्यात्व निश्चय असता तर मी झोपेला सुद्धा ब्रह्मभाव म्हटलं असतं. त्या अवस्थेला, प्राज्ञा अवस्थेला, अप्रतीती आणि मिथ्यात्व निश्चय अत्यंत दोन महत्वाचे शब्द आहेत. अप्रतीती आहे पण मिथ्यात्व निश्चय नाही, म्हणून मला त्याला नाईलाजानं अक्षर पुरुष म्हणावं लागतं. तो अजून उत्तम पुरुष झालेला नाही. सुषुप्तीत जीवाला ब्रह्माशी एकरूपता झाली असली तरी देखील ब्रह्माचे महावाक्यजन्य प्रमाज्ञान त्याला नाही. त्यामुळे सुषुप्तीचे बीजभूत घन अज्ञान नष्ट झालेलं नाही आणि त्यामुळे जागृती आणि स्वप्न या अवस्थेवर येण्याचे प्रारब्ध कर्मही संपलेले नाही. तो मातीचा गोळा प्रारब्ध कर्मामुळं त्या पाण्याला घेऊन वेगळे वेगळे पदार्थ कल्पनेचे मनोराज्य निर्माण करतो. त्याच्यामध्ये भटकतो सत्व आणि रजगुण. तिथं भटकून भटकून दमून मरू नये म्हणून त्याच पाण्यातल्या तमोगुणाचा आश्रय घेतो आणि झोपेला येतो. काल मी बोललो हे आपलं फिरणं 3 गुणांमध्ये आहे. सत्वगुण ज्ञानाला प्रवृत्त करतो, रजोगुण कर्माला प्रवृत्त करतो. पण दिवसभर वाचतच बसला किंवा दिवसभर किचन मध्ये कामच करत बसला तर मरेल.
वाचून वाचून पण झोपेच्या अभावी मरेल, काम करून करून सुद्धा मरेल. म्हणून तमोगुणाचा स्वीकार करतो आणि परत घन अज्ञानामध्ये येऊन बसतो. हे 3 गुणांचं फिरणं आहे आणि त्रिगुणातीत आपल्याला व्हायचंय. या एकाच उणीवेमुळे सुषुप्तीला ब्रह्मभाव म्हणता येत नाही. आणि याच्यामुळे याचा इफेक्ट सांगितलाय. आणि विकाराची जी वारी, जे विपरीत ज्ञानाची परी नेणी जे जिये माघारी ते सुषुप्ती गा. त्या सुषुप्तीमधनं विपरीत परिणामाला प्राप्त होतो, नवीन नवीन उचापत्या करतो, नवीन नवीन भोग घेतो, नवीन नवीन इच्छा करतो आणि परत या विकारांच्या वारीमध्ये या जन्मातही सापडतो, पुढच्या जन्मातही सापडतो. आणि हे जर नष्ट करायचं असेल तर याला एक आणि एकच कारण आहे. ते जे त्या मातीच्या गोळ्याचं जे पाणी आहे ते वाफेनं जर हळूच काढून टाकायचं जर असेल, आता हा मातीचा गोळा पण सेपरेट नाही हो, एक मोठा गोळा आणा डोळ्यासमोर, त्याच्यावर एक 4 थेंब पाणी टाका, तेवढंच फक्त येते. ब्रह्मा एवढी माया नाहीये. जेवढी जीवदशा तेवढीच माया आहे. पण जसं 4 डोळ्यांनी सुद्धा मला सूर्य झाकता येतो ना, सूर्य झाकायला सूर्य एवढं कव्हरिंग करायला लागत नाही, तसं माया ब्रह्माचं ज्ञान होऊ देत नाही. म्हणजे ती काय ब्रह्मा एवढी मोठी नाहीये, ती जेवढी जीवदशा तेवढीच. जीवदशा विरल होत गेली की माया पण विरल होत जाते. ती 4 बोटा एवढीच आहे. त्यामुळं मातीच्या गोळ्यातनं आता काय करा, मोठा गोळा आणा एवढा, किंवा जुना जर घट असेल ना, मागच्या वर्षीचा डेरा, तर तो मातीनं फुल भरा आणि त्याच्यावर एक तांब्यावर पाणी ओतायचं. तो अक्षर पुरुष. असो, तुम्हाला जे चांगलं वाटेल ते करा. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, जन्म मरण रूपी विकारांची एरझार आणि भ्रमज्ञानाचे प्रकार ज्यामध्ये जाणले जात नाहीत, ती एक महासुषुप्ती आहे. शरीर सापेक्ष सुषुप्ती सांगितलेली आहे आणि अज्ञान सापेक्ष महासुषुप्ती सांगितलेली आहे. एका ब्रह्मज्ञाना वाचून अन्य कोणत्याही साधनाने ती नष्ट होत नाही, म्हणून त्याला नाईलाजानं अक्षर म्हटलेलं आहे. अदरवाईज अक्षर याचा अर्थ ऍब्सोल्युटली घेतला तर इम्पेरिशेबल होईल. मग ते इम्पेरिशेबल आहे का? तर नाही. ते नष्ट होतं, पण इतर कोणत्याही साधनानं नाही, केवळ ब्रह्मज्ञानानंच नष्ट होतं. जसं मी तुम्हाला स्वप्नाचं सांगितलं ना, स्वप्नाला सुद्धा मी अनादी म्हणू शकतो ना माईसारखं. का? तर किती वाजता पडलं हे सांगता येत नाही, म्हणून नाईलाजानं अनादी म्हटलेलं आहे. मायेला आपण काल बोललो ना, नाईलाजानं अनादी म्हणायला लागलं, याचा अर्थ ती इन्फायनाईट आहे असं नाहीये. टाइम स्केलवर तिला बसवता येत नाहीये. कधी निर्माण झाली तसं इथं आहे. नाईलाजानं मी तिला अक्षर म्हणतोय. ती अक्षर म्हणजे अविनाशी ब्रह्मासारखं नाहीये की इट कॅन नेव्हर बी डिस्ट्रॉइड, असं नाहीये. इट कॅन बी डिस्ट्रॉइड, फक्त ब्रह्मज्ञानानं. म्हणून नाईलाजानं अक्षर हे नाव आलेलं आहे. आणि म्हणून शर आणि अक्षरच्या पलीकडं यातलं काहीही न घेता सरळ थर्ड टर्म कॉइन केली उत्तम म्हणून, नाहीतर आणि परत गोंधळ झाला असता. या लागी हा अक्षरू ऐसा वेदांती डगरू, केला देखसी थोरू सिद्धांताचा. आणि म्हणून नाईलाजानं मी याला अक्षर म्हटलेलं आहे. ऐसे जीव, आता समारोपच करून टाकलेला आहे. ऐसे जीव कार्य कारण जया माया संगूची लक्षणं, अक्षर पुरुष जाण चैतन्य ते. शरोपाधिक जीव आणि कार्य विश्व. विश्व हे कार्य आहे, त्याचं कारण जीव आहे. शर उपाधिक जीव आणि त्यासाठी मायेचा असलेला कल्पित संबंध, हे ज्याचं लक्षण आहे ते चैतन्य अक्षर पुरुष आहे असं जाण. सगळ्यात सोपा उपाय, मातीचा गोळा समोर ठेवा आणि या ओव्या परत एकदा वाचा, म्हणजे अक्षर पुरुष म्हणजे काय ते लक्षात येईल. श्लोक क्रमांक 17. उत्तम पुरुष, उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्ते त्या दुधार यो लोकत्रयमाविश्य बिभर्ते व्यवय ईश्वरः. But there exists another, the highest being, designated as the Supreme Spirit, the Eternal Lord, who permeating all the 3 worlds upholds them. या सर्व तिन्ही अवस्थांना व्याप्त करून जो राहणारा आहे, म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तो उत्तम पुरुष आहे. मी एक गमतीचं उदाहरण देतो. सकाळी उठल्यानंतर देवपूजा करताना सोवळं नेसतो, ऑफिसला जाताना टाय सूट कोट बूट घालतो,
आणि घरी आल्यानंतर संध्याकाळी पायजमा कुर्त्यामध्ये हिंडतो फिरतो, रामरक्षा हरिपाठ म्हणतो. हे तीन वेगळे आहेत का हो? या तिन्हीमध्ये एकच आहे जो आंघोळ करणारा असतो ना. तसं जागृती, स्वप्न, सुषुप्ती या उपाधी आहेत. एकच चैतन्य सोहळ्याचं ज्या वेळेला घेतं त्यावेळेला तुम्ही तात्पुरत्या त्याला स्वप्न म्हणा, सुषुप्ती म्हणा. कोट टाय घालून जातं त्यावेळेला जागृती म्हणा, आणि सदरा पायजमा घालून हरिपाठ म्हणतो ते स्वप्न म्हणा. पण त्यातला खरा कोण आहे? आंघोळ करताना जो आहे तो या तीन उपाधींच्यामुळे वेगळा वेगळा झाला. सत्वगुणी झाला, रजोगुणी झाला, तमोगुणी झाला. पण आतलं हे शुद्ध चैतन्य जे आहे ना, ते हे असं आहे, पण ते उपाधीशिवाय कळत नाही. सोपान गीतेमधला श्लोक सांगतो, आधी योगी सांगतो, उत्तम पुरुष तो अणिक, परमात्मा बोलीचे तो एक, व्यापक धरी त्रैलोक्य अव्यंग ईश्वर जो, आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जयाजनी, तया हारपती घनी अज्ञात्न तत्मी. आता याच्या पुढं त्या उत्तम पुरुषाला जाणण्याची प्रक्रिया सांगितलेली आहे. थोडक्यात सांगतो आणि थांबणार आहे मी इथं. कीर्तिमुख म्हणून आपण शिवाच्या किंवा कोणत्याही आमच्या जुन्यातल्या देवघराच्या वरती एक असं राक्षसाचं चिन्ह असतं बघा. आता परत मगाचा दृष्टांत घ्या. लाकूड, ऊर्जा, उष्णता, अग्नी, परत उष्णता किंवा ऊर्जा. त्या कीर्तिमुखाची स्कंध पुराणामध्ये आलेली जी कथा आहे, पार्वतीला मागणी घालण्याकरता एका दुसरा कोणतरी एक बलाढ्य राक्षस होता, त्याने दूत पाठवला म्हणे पार्वतीला मागणी घालायला, तुझी बायको मला आवडली, मला दे. शंकर एवढे चिडले की कोण हा उन्मत्त आहे, म्हणून त्यानं या कीर्तिमुखाची निर्मिती केली. आणि त्या कीर्तिमुखाने बहुतेक तो जालंधर राक्षस, त्या सगळ्या राक्षसांना मारून टाकलं आणि तो परत आला. आणि तो म्हटला मला भूक लागली आहे. तो म्हटला त्या राक्षसांना खाऊन आलास ना तू? नाही, अजून भूक भागली नाही म्हणाला. शंकर म्हटले आता एवढं सगळं हा खाऊन आलाय, अजून याची भूक भागेना. मग तो म्हटला, शंकर म्हणाले आता स्वतःला खायला सुरुवात कर. म्हणून त्यानं स्वतःला पायापासून खायला सुरुवात केली. आता पायापासून खात 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 जरी आला तरी इथपर्यंतच खाऊ शकेल ना, स्वतः मुखाला कसं खाऊ शकेल हो? मग नुसतं मुख रूपानं शंकराकडे आला. मला म्हणला आता मला नाही, शंकराला म्हणाला अजून भूक लागली, अजून काहीतरी खायला सांगा. शंकर म्हणाले एक काम कर, आता माझ्या मंदिराची जी चौकट आहे तिथं लोकाभिमुख होऊन राहा आणि माझ्या दर्शनाला जी लोक येतील त्यांची पापं खा. त्याची भूक पण आगाध आहे आणि माणसांची पापं पण आगाध आहेत. त्यामुळे त्याची अजून भूक भागली नाही, माणसांनी पाप करायची काय सोडलेली. हा दृष्टांत आपल्याला लावून घेऊया की अरणी आणि मंथेतनं जे ज्ञान प्रकट झालं, त्या ज्ञानानं अज्ञानाला खाऊन टाकलं आणि ते स्वतः सन्मुख होऊन ब्रह्माकडे तोंड करून उभारलेलं आहे. असा या कथेचा सारांश आहे. ती ओवी मी लिहिली आहे, ते अज्ञान ज्ञानी बुडालिया. या सगळ्या कथेचा सारांश या एका ओळीमध्ये आहे. ते अज्ञान ज्ञानी बुडालिया, ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया, जैसा वन्ही काष्ठ जाळूनिया स्वये जळे. वन्ही जळला, उष्णता जळली नाही. ज्ञान कधीही नष्ट होणार नाही. तापमान, ऊर्जा, उष्णता, अग्नी, लाकडाला जाळून टाकलं, स्वतःलाच जाळून टाकले. लाकूड असताना सुद्धा ते ऊर्जाच होती. ऊर्जेनंच ऊर्जा नष्ट केली आहे. तसं स्वतःच स्वतःला नष्ट केलेलं आहे. काय नष्ट केलेलं आहे? उपाधीतनं विशेष अमुका ऐसं म्हणून लाकूड म्हणून जो राहत होता ते नष्ट केलेलं आहे. लाकूड पण नष्ट घालून सामान्य ऊर्जेनं राहिला. लाकूड तरी कुठं गेलो? लाकूड सुद्धा शेवटी E=mc² माहिती आहे ना सगळ्यांना. जाणार कुठं लाकूड जाऊन जाऊन सुद्धा? त्याचं सुद्धा रूपांतर उष्णतेतच झालंय. या ओवीला काकांच्या भाषेत पान फाटेपर्यंत अंडरलाईन.
अज्ञान ज्ञानी बुडालिया, ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया, तैजैसा वन्ही काष्ठ जाळून या. कुणी कुणाला जाळलं? वन्ही आणि काष्ठ, उष्णता आणि काष्ठ वेगळे आहेत का? पण उष्णतेनं विशिष्ट स्वरूप घेऊन काष्ठाला जाळलं, त्याच्यातलं विशिष्टत्व काढून टाकलं, मीत्व काढून टाकलं. तैसे अज्ञान ज्ञाने नेले, आपण वस्तू देऊन गेले, ऐसे जाणणे निविण उरले, जाणते जे. या दोन ओव्या अत्यंत महत्वाच्या आहेत. जाणते निविण उरले, जाणते जे. याच्याशिवाय जगाचा व्यवहारच होत नाही, असं स्वरूपभूत ज्ञान आहे. त्या स्वरूपभूत ज्ञानाच्या अधिष्ठानावरतीच यच्चयावत क्रिया आणि ज्ञान घडून येते. काल परवा आमच्या अभ्यास वर्गामध्येच मी बोललो, स्वप्न पडलंय, स्वप्नामध्ये मी आहे धरून चला, स्वप्नामध्ये मी अभ्यास वर्ग घ्यायला लागलोय पुरुषोत्तम योगावर. सगळ्यांना तुम्ही आहात स्वप्नामध्ये. स्वप्नातला सुहासलिमय तुम्हाला प्रवचन देतोय, सगळ्यांना देतोय. तो कुणाच्या अधिष्ठानावरून? झोपलेल्याचा संपर्क त्या स्वप्नातल्या सुहासलिमेला, म्हणून सुहासलिमे बोलू शकतो ना. तसं पुढच्या 3 ओव्या मी तुम्हाला म्हटलो ना, या सगळ्याचं जे देणार आहे सार, जो नादे न ऐकीचा नादू, नाद स्वप्नातला सुहासलिमये गादीवर झोपलेल्या सुहासलिमयला जाणू शकत नाही, नाद त्याला जाणू शकत नाही, पण त्या नादावरती ह्याचा नाद चालू आहे. येतं ना लक्षात? गादीवर झोपलेलाच जर सुहासलिमय नसता तर स्वप्नातला लिमय बोलू शकला असता का हो? पण स्वप्नातला लिमय गादीवर पडलेल्या सुहासलिमयला आत्ता जाणतोय बोलताना. जाणणं शक्य तरी आहे का? अवस्थेमध्ये अवस्थेचा ज्याला ज्ञान आहे तो जाणला असता. ते श्रीकृष्ण म्हणजे आपण आहोत. इथपर्यंत आपल्याला जायचंय. सारांश आहे या कीर्तिमुखत्वाचा की वृत्ती ज्ञान मूला ज्ञानाला नष्ट करते आणि आपणही ज्ञानस्वरूप या रूपानं शेवटी माग शिल्लक राहते. ते स्वरूपभूत ज्ञानच म्हणजे पुरुषोत्तम आहे. ऊर्जा म्हणजेच उष्णता आहे, उष्णता म्हणजेच वन्ही आहे. फक्त उपाधींच्या मुळे ती उष्णता, आपण त्या उष्णतेला आधी इंधन म्हटलं लाकूड या स्वरूपात, आणि लाकूड पेटवल्यानंतर अग्नी म्हटलं. तसं तो लाकूड म्हणजे अक्षर पुरुष, कारण तो जळल्याशिवाय जात नाही, आणि हा क्षर पुरुष आहे, तो रोज जळतो, जळतो परत येतो, जळतो परत येतो. पण शेवटी या दोघांचं पर्यावसान कशामध्ये होतं? ऊर्जेमध्ये. तो कुठेही जात नाही. हा अग्नीचा दृष्टांत इतका सुंदर आहे ना, सगळेच माऊलींचे दृष्टांत सुंदर आहेत. पण आम्ही याला सुंदर का म्हणतो? या दृष्टांताच्यामुळे मला हे कळलं म्हणून मी याला सुंदर म्हणतो, नाहीतर कशाला म्हटलं असतं. माझ्या ते लक्षात येतंय तुमच्या. या श्लोक क्रमांक 16, 17, 18चा अभ्यास करताना मातीचा गोळा ओला समोर ठेवून अभ्यासाला बसा. यू कॅन कोरिलेट ऑल दिस नॉलेज विथ दॅट आणि समजावून घ्या. समारोप करूया आता. जो प्रकाश शे विण प्रकाशो, स्वप्नातला जो प्रकाश आहे त्या प्रकाशाचं अधिष्ठान मीच आहे. तो प्रकाश याला प्रकाशित करू शकत नाही, म्हणून प्रकाश शे विण प्रकाशो, ईशितव्ये विण ईशू. स्वप्नातल्या सगळ्या गोष्टींचं नियमन याच्याच वरती चाललंय, कारण याच्या इच्छेनं ते सगळं चाललेलं आहे. आपणे नेहमीचे अवकाशू वसवित असे जो वृत्ती ज्ञान स्वरूप प्रकाशा वाचून स्वरूपभूत ज्ञान स्वयंप्रकाश आहे. त्या ज्ञानाला आता परत प्रकाशित करण्यासाठी, म्हणून मी काल काय शब्द वापरला? सार्वभौमत्व. जो दुसऱ्या कुणावर कशा करताही अवलंबून नाही, त्याला आपण सार्वभौम म्हणतो. 26 जानेवारीला जर कोणी घटना उघडून वाचली तर आपल्या घटनेमध्ये 3 महत्वाचे शब्द आहेत. भारत म्हणजे काय आहे? सॉव्हरीन डेमोक्रेटिक रिपब्लिक. आणि सॉव्हरीन म्हणजे जे राष्ट्र आपल्या गरजेकरता कधीही कुणावरतीही अवलंबून नाही.
आपल्याला कोणती गरज आहे? एकच गरज आहे, आनंद ही आमची गरज आहे. त्या गरजेकरता मी आत्मतत्व जाणलं की कधीही कुणावरतीही अवलंबून राहणार नाही. म्हणून ज्ञानेश्वरीचा समारोप करताना माऊलींनी काय ओवी घातली आहे? म्हणून मने काये वाचा, जो सेवकू होईल इयेसा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. स्वानंद रूपी साम्राज्याचा चक्रवर्ती, सार्वभौमत्व, आनंदावरती तुझं सार्वभौमत्व मी प्रस्थापित करतो. आनंदाची बेट्या भीक मागू नकोस. डोंट गो आउट विथ बेगिंग बाउल फॉर युअर हॅपीनेस. माऊलींची प्रतिज्ञा हो, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. पण करायला काय पाहिजे? मने काये वाचा, सेवकू होईल इयेसा. तर नाहीतर नाही. जो नादे ऐकिजता नादू, स्वादे चाखिजता स्वादू, जो भोगी तसे आनंदू आनंदेची. सुहास लिम्याला स्वप्न पडलं, स्वप्नात सुद्धा जिलबीच आली. तो जिलबी गोड आहे म्हणतोय स्वप्नात. कुणाच्या अधिष्ठानावर? याच्या, जो पडलाय त्याच्या, खोली नंबर 3 मध्ये. आता जिलबी चाखणं याला माहित आहे का हो? नाही. पण याच्या अधिष्ठानावर तो जिलबी चाकतोय ना, आणि गोड म्हणून नाचतोय. पण चौगुले सर्या म्हणतोय आज मठ्ठान जिलबी आहे आज मेनू. जो नादे ऐकजदा नादू, स्वादे चाखितदा स्वादू, जो भोगी तसे आनंदू आनंदची. ह्याच्यामध्ये पुरुषोत्तमाचं काय समारोप झालेला आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, तुकोबारायांची अनुभूती आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास हा निर्नैमित्तिक आनंद जो आहे त्याचंच नाव पुरुषोत्तम. जे सुखाशी सुख जोडले, जे तेज तेजाशी सापडले, शून्य ही बुडाले महाशून्य जिये. इथं शून्य म्हणजे विश्वाचा अत्यंता भाव, तो सुद्धा याच्यातच बुडाला. म्हणजे अध्यस्थाची अधिष्ठानामध्ये निवृत्ती झाली. आता श्लोक, हे 3 श्लोक जे आहेत ना, मी PDF तुम्हाला शेअर करतोच. मी इथं नेमकं त्याचे नंबर लिहिलेले नाहीत, पण तुम्ही घरी गेल्यानंतर एक होमवर्क म्हणून हे करायला हरकत नाही. 13व्या अध्यायामध्ये आपण ज्याला सच्चिदानंद म्हणतो ना, 13व्या अध्यायामध्ये सत म्हणजे काय ते सांगितलंय. 14व्या अध्यायामध्ये चित म्हणजे काय ते सांगितलंय. आणि 15व्या अध्यायामध्ये आनंद म्हणजे काय सांगितलंय. 13व्या अध्यायाची परिणती सत्ता दाखवण्यामध्ये आहे. 14व्या अध्यायाची परिणती प्रकाश दाखवण्यामध्ये आहे, चित दाखवण्यामध्ये आहे. आणि 15व्या अध्यायाची परिणती आनंद, या दोघांची परिणती आनंदामध्ये होते. 13व्या अध्यायाची तुम्हाला ओवी सांगतो. 13व्या अध्यायामध्ये तरी केवळ जे सत्ता, तो पुरुष का पंडूस होता, प्रकृती ते समस्ता क्रिया नाम, तसेच आकारू जेथ सरे, जीवत्व जेथ विरे, द्वैत जेथ नुरे, अद्वैजे. या ओवीमधून परमात्म्याची अधिष्ठानभूत सत्ता सांगितली. कारण 3 शब्द बघा माऊलींचे. आकारू जेथ सरे, जीवत्व जेथ विरे, सरे विरे मुरे माऊलींची भाषा, आणि द्वैत जेथ नुरे सत्ता. 14व्या अध्यायामध्ये ज्ञान दाखवलेलं आहे. मी दाऊनी गुण देखे, गुणता हे मिया पोखे. गुण म्हणजे सूत्र जे बांधून ठेवतात, पण ते स्वतः कार्यरत होऊ शकत नाहीत. त्यांचं प्रकाशन मी करतो. काल बोलल्याप्रमाणे मी ते माझ्याकडनं स्फूर्ती घेतात, मी स्फूर्ती देत नाही. हलवायाच्या ताटात ठेवलेली मिठाई कोणालाही स्फूर्ती देत नाही. ती स्वे महिमने प्रतिष्ठित आहे. तुम्ही तिच्याकडे बघा, नाही बघा, तिच्यात काय फरक पडत नाही. तुम्ही तिच्याकडे बघता म्हणून तोंडाला पाणी सुटतं. आत्मा कोणाला स्फूर्ती पण द्यायला जात नाही, प्रकृती स्फूर्ती घेते आणि मग सगळा कारभार करते. 14व्या अध्यायामध्ये मी दाऊनी गुण देखे, गुणता हे मिया पोखे. पोखे म्हणजे प्रकाशन. त्या गुणांचं प्रकाशन मी असल्यामुळं होतं. ययाचेने निश्चेषे उरे ते मी, प्रकाश स्वरूपानं मी उरतो. आणि 15व्या अध्यायामध्ये जो नादे ऐकिजता नादू, स्वादे चाखिजता स्वादू,
जो भोगी तसे आनंदू आनंदची, सत्ता प्रकाश सुख, सत चित आनंद, असं 13वा 14वा आणि 15वा अध्याय आहे. या सगळ्या अध्यायाची परिणती आनंदामध्ये व्हायला पाहिजे. अशा प्रकारे अध्याय क्रमांक 13, 14 आणि 15 याच्यामधून परमात्म्याचे सच्चिदानंद स्वरूप उघड केले आहे. आता काही ओळ्यांच्या मधून पूर्णत्व दाखवतात. या सगळ्याचा शेवट पूर्णतेमध्ये व्हायला पाहिजे. मनुष्य मूलतः विचारच करतो तो मी अपूर्ण आहे असं समजून. सायकोलॉजी मधला एक मोठा प्रश्न आहे बरं का, हा सुटलेला नाहीये पण परमार्थानं सोडवलाय. मनुष्य विचारच का करतो मला सांगा. आता कोण म्हणेल भूक लागली म्हणून अन्नाचा विचार करतो, तहान लागली म्हणून पाण्याचा विचार करतो, पण हे क्षुद्र विचार सोडून द्या. ते विचारामागची भूमिका काय आहे. आता अन्नाचा सुद्धा विचार का करतो. मला भूक लागली, खाल्लं की मी समाधानी आनंदी होईल. परिणती आनंदाकडे झालं पाहिजे. पूर्णत्वाचा विचार विसर पडला आणि मला कशाचा तरी विसर पडलाय, ते काय मी विसरलोय, इथं विचाराचा उगम आहे. व्हॉट आय हॅव लॉस्ट. जीवाला माहितीये की आय हॅव लॉस्ट समथिंग मोस्ट इम्पॉर्टंट इन माय लाईफ, आणि ते मिळवण्याची तो धडपड करतोय पण चुकीच्या ठिकाणी. ते एका म्हातारीची गोष्ट आहे बघा. सुई घरात पडलेली असते आणि बाहेर गवताच्या गंजीत शोधते, तसं झालेलं आहे. जिथं शोधायचं तिथं शोधत नाही, दुसरीकडे तो शोधतोय. ती माणसाची प्रवृत्ती आहे. जो पूर्णतेचा परिणाम पुरुष का सर्वोत्तमो, विश्रांतीचीही विश्रामो विराला जेथे. पूर्णत्व सुद्धा जिथं पूर्णत्वाला प्राप्त होतं, विश्रांती सुद्धा जिथं विश्राम घेते, माऊलींच्या ओव्यात हे सगळं, तो म्हणजे उत्तम पुरुष. उत्तम पुरुष हा पूर्णतेचा शेवट आहे. आणि म्हणून पूर्णमद पूर्णमदम पूर्णात पूर्णमुदच्यते, त्याच्यावर माऊली काय म्हणतात, पूर्णते जाहाला वल्लभतो. त्या पूर्णतेचा पण तो नवरा आहे. वल्लभ म्हणजे नवरा ना. पूर्णता तिथं प्राप्त, पूर्णतेला स्व तिथं गेल्यानंतर ती स्थिरावते, असा तो उत्तम पुरुष आहे. भावार्थ दीपिकेचा शेवट करताना माऊली म्हणतात की पुढती पुढती पुढती, या संपूर्ण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून तुम्ही पूर्ण व्हा, स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती व्हा. आनंदा करता हातामध्ये थाळी घेऊन हिंडू नका. सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. 18व्या श्लोकाकडे जाऊया. एक 10-15 मिनिटात 2-3 श्लोक संपवतो. यस्माक्षरम अतीतो अक्षरादपि चोत्तम, अतोस्मी लोके वेदेच प्रथित पुरुषोत्तम. जो आपणची आपण या प्रकाशित जे धनंजया, म्हणजे जय जय स्वसंवेद्या, या उभीकडे आपण गेलो. काय बहु बोलो जया दुजे नाही, एकमेवा द्वितीय ब्रह्म दुजे नाही. तोगामी निरुपाधिकू, क्षरक्षरात्तम एकू, म्हणून म्हणे लोकवेदू पुरुषोत्तमू. त्या क्षर आणि अक्षर पुरुषाच्या पलीकडचा असा मी उत्तम पुरुष आहे. द गॉड ऑफ भक्त अँड द गॉड ऑफ ज्ञानी इज द सेम. रामकृष्ण परमहंस म्हणतात, भक्ताचा देव आणि ज्ञानाचा देव आपण कालच बघितलं ना. ते तूच आहेस का तू आणि ते वेगळं आहे. भगवंतानं काय सांगितलं, ते मीच आहे म्हणून. ते पद वेगळं नाहीये. सगुण निर्गुण दोन्ही गोविंदू रे. आज कोणीतरी भजनही छान लावलं होतं सकाळी किचन मध्ये. रामकृष्ण परमहंस म्हणतात, द गॉड ऑफ भक्त अँड द गॉड ऑफ ज्ञानी इज द सेम. लीला इज द प्ले ऑफ लॉर्ड हिमसेल्फ विथ हिमसेल्फ. तो स्वतः स्वतःशी खेळतोय, पण स्वतः स्वतःशी खेळता येणार नाही आणि त्याच्याकडे जागाच नाही दुसरं काही निर्मिती करता. दुसरं काहीतरी निर्मिती करायची तर जागा पाहिजे ना हो. ज्या परमात्म्यानं विश्व कोणलंय, कणाकणात तो भरलाय, तर दुसरी एखादी वस्तूच्या निर्मिती करता आपण काहीतरी आता विहीर खोदायची असेल तर माती बाजूला सारल्यानंतर विहीर करता येईल ना. परमात्मा खोदून ठेवलं साहित्य ठेवणार कुठं. सगळंच जर गच्च भरलंय, मग एकच उपाय राहतो, कल्पनेनं द्वैत निर्माण केलं आणि मग खेळायला लागला आपल्याशी.
तुकोबाराय म्हणतात, नटनाट्य अवघे संपादिले सोंग, भेद दाऊ रंग न पालटे. वरवर दाखवायला भेद आहे, आतनं मला माहित आहे हे सगळं मी कल्पनेने निर्माण केलंय. या कल्पनेमध्ये आत बाहेर सगळीकडे मीच आहे. म्हणून विश्वपण जावे मग माते घेया ते, तैसा नवे आघवे सकटची मी. ही परमेश्वराची लीला आहे. विश्वाला वेगळं काढून परमेश्वराला घ्यायला जाता जाऊ नका. हे विश्व म्हणजे त्या परमेश्वरानं भरलेलं आहे आणि हे जे सगळं चाललेलं आहे ही त्याची लीला आहे. त्यानं कल्पनेनं सगळं हे चित्र निर्माण केलेलं आहे. कल्पनावाद गौडपादाचार्यांनी सांगितला. सारांश असा आहे, या पुरुषोत्तमाला जो साधक प्रत्येकात्म रूपाने जाणतो म्हणजे तो मी आहे. हे सगळं जे आनंदाचं वर्णन केलं, तो निखळ आनंद हे माझं स्वरूप आहे, ते कधीही नष्ट होणार नाही असं जो जाणतो आणि मनामध्ये निश्चय करतो त्याला फळ कोणतं मिळतं हे श्लोक क्रमांक 19 मध्ये सांगितलंय. यो मामेव संमोढो जानाति पुरुषोत्तम स सर्वविद भजती माम सर्व भावेन भारत. जे ज्ञानी होऊन असती आणि पुरुषोत्तमा जाणती, सर्व जाणोनी मज भजती सर्व भावे अर्जुना. परी हे असो ऐसिया मज पुरुषोत्तमा ते धनंजया, जाणे जो पाहलिया ज्ञान मित्रे, चेईले आपुले ज्ञान, जैसा नाहीची होय स्वप्न, तैसे स्फुरते त्रिभुवन वाव झाले. हे स्फुरते त्रिभुवन जे आहे ना, 3 जे लोक आहेत, स्वर्ग पृथ्वी आणि नरक, हे तिन्ही वावो त्याच्या दृष्टीने जे मिथ्या झाले आणि त्याच्यामुळं आता त्याला त्यातल्या कुठल्याही भोगाची इच्छा राहत नाही, म्हणजे अनिष्ट निवृत्ती. त्या भोगामध्ये सुख आणि दुःख दोन्ही आलं बरं का. अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती म्हणजे आनंदाची प्राप्ती. आत्मज्ञान रूपी सूर्याचा उदय झाला की जीवदशा संपते, संसार वाव म्हणजे मिथ्या होतो, किंबहुना त्याचा अत्यंत भाव होतो. जीव ब्रह्म, जीव जगत आणि जगत ब्रह्म हे भेद मावळून जातात. येथे माऊलींनी एकेन विज्ञानेन सर्वम विज्ञातम स्यात, जे एक जाणल्याने बाकी सर्व जाणले जाते, या श्लोकाचा विस्तार इथं केलेला आहे. अर्थात एक जाणले असता सर्व जाणले जाते या श्रुतीचा विस्तार केलाय. याला ब्रह्मानुभूती म्हणतात. आणि ज्याला ब्रह्मानुभूती झालेली आहे, जसं मी तुम्हाला लीला सांगितली आहे, भगवंतानंच अनेक सोंग घेऊन हे नटनाट्य अवघे संपादिले सोंग आहे, याला ब्रह्मप्रतीती म्हणतात. ब्रह्मानुभूतीनंतर ब्रह्मप्रतीती आहे आणि ब्रह्मप्रतीती भोगण्यात खरा आनंद आहे. असा ज्ञानी भक्तच माझ्या प्रेम लक्षण आणि ज्ञान लक्षण भक्तीचा अधिकारी आहे. हे आता पुढच्या ओळीने सांगतात. या श्लोकाचा शेवट 19व्या श्लोकावर माऊलींचं निरूपण आहे. त्याचा शेवट इथे झालाय. म्हणून माझी या भजना उचितू तोची अर्जुना, गगन जैसे अलिंगिना गगनाची या. ज्यानं ज्ञानानं जाणलं की एक भगवंतच वेगळी वेगळी सोंग काढून सर्व चर अचर स्थावर जंगम या सर्व रूपानं तोच नटलेला आहे, पण कल्पनेनं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नटनाट्य अवघे संपादिले सोंग. सोंग म्हणजे कल्पना. हे ज्यानं जाणलं नाही तर आम्ही अभंग म्हणण्याची किंवा भजन म्हणण्याची योग्यता कोणाला म्हणतो? एकतर आवाज चांगला पाहिजे, पेटी तरी वाजवता यायला पाहिजे, तबला तरी वाजवता यायला पाहिजे, काय नाही तर टाळ तरी वाजवता यायला पाहिजे. मग आता खरा भजनाचा अधिकारी कोण? ज्ञानलक्षणा. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानलक्षणा भक्ती सांगितलेली आहे आणि ज्ञानलक्षणा भक्तीचंच पर्यावसन पुढं प्रेमलक्षणा भक्तीमध्ये होतं. म्हणून माझी या भजना उचित तोची अर्जना, गगन जैसे आलिंगना गगनाची या. आधी गगना एवढं मोठं व्हा आणि मग गगनाबरोबर नाच करा. अद्वैताचं नाणं कडोसरीला लावा, काय वाटेल ते करा असं प्रमोद म्हणतात. अज्ञानाच्या भक्तीमध्ये भेद असतो आणि ज्ञानाच्या भक्तीमध्ये अभेद असतो. म्हणून येथे ज्ञानी पुरुषच भक्ती करण्याकरता योग्य आहे असं फार मोठा अधिकार. ज्ञानीय आत्मा माझा. ज्ञानाशिवाय भक्ती होत नाही. नुसतं ज्ञान नाही, या ज्ञानाला सहजावस्था यायला पाहिजे. तिथं खऱ्या भक्तीची सुरुवात आहे. 18वा अध्याय 56वा श्लोक माऊलींचं निरूपण काढा. ते ज्ञान निष्ठा जेथ हात वसे, तेथ भक्ती माझी उल्हासे. तिया भजन समरसे सुखी होय. अत्यंत अर्थपूर्ण, काय केवढा गरजेचा अर्थ आहे त्यात.
ते ज्ञाननिष्ठा झेत हात वसे. नुसती एक तासाभरापुरती, दिवसभरापुरती, एकादशीपुरती ज्ञाननिष्ठा नको. सतत हात वसे, स्टेडी स्टेट और इझी स्टेट ऑफ ज्ञाननिष्ठा, तेथ भक्ती माझी उल्हास आहे. तर त्या भक्तीला बहर येईल. भक्ती आहे सुकलेल्या अवस्थेत राहील. मीच ज्ञान आहे, त्रिगुणांच्या कोशात दडपलेलं, अग्नी आहे, राखीखाली दडपलेला आहे. भक्तीची उत्कंठ आहे, पण अज्ञानाची राख उडून जात नाही. ज्ञान जोपर्यंत सहजावस्थेला येत नाही, भक्ती होणार नाही. तेथ भक्ती माझी उल्हास आहे. या भजन समरसे सुखी होय. समारोपाकडे जाऊया. ज्ञानकांडाचा समारोप करताना या गुह्य ज्ञानाची स्तुती करतात आणि मानवी जीवनाची कृतकृत्यता कशामध्ये आहे ते पण सांगतात. इति गुह्यतमं ज्ञानम इदमुक्तमया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. हिअर विथ ओ सिनलेस वन अर्जुना, I taught thee this most profound wisdom. इति गुह्यतमं ज्ञानम, गुह्य म्हणजे नॉट मिस्टेरियस, प्रोफाउंड नॉलेज. सुंदर ज्ञान मी तुला दिलं. नाहीतर गुह्य म्हणजे आपण काय म्हणतो, मिस्टेरियस, तुम्हाला कळणार नाही. नो, सगळे ज्ञानाचे अधिकारी आहेत. थोडे आहे चित्त सहाय्य झाली या. तुकाराम म्हणतात ना, थोडे आहे काय गुढ नाहीये त्याच्यामध्ये, उलट सुंदर आहे. आता डोळ्याला कॅटरॅक्ट झाला तर काय दिसणार राव? कॅटरॅक्ट काढल्यावर सुंदर दिसेल ना. अंडरस्टँडिंग इट मॅन बिकम्स अ सेज. हे कळलं की मनुष्य संतत्वाला किंवा साधुत्वाला प्राप्त होतो. वन हू हॅज, आणि यालाच कृतकृत्यश्च भारत म्हटलेलं आहे बरं का. वन हू हॅज सक्सेसफुली फुलफिल्ड ऑल हिज ड्युटीज. कृत या शब्दाचा हा अर्थ आहे की त्याची सगळी कर्तव्य संपली. या आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हे पहिलं कर्तव्य आहे आमचं. या पहिल्या कर्तव्यालाच आपण मुकलो असल्यामुळं ना, गेली लास्ट सो मेनी इयर्स मी 55, कोणी 70, कोणी 40 सुखदुःखांमध्ये काढली आहेत. कारण हे पहिलं कर्तव्य केलं नाही हो. मी गमतीमध्ये सांगतो, एखादा जिल्हा परिषदेचा किंवा कुठल्या तरी लोकल बॉडीचा कारकून, त्याला साहेबांना सांगितले ही फाईल घे, मुंबईला मंत्रालयात जा, ती मंजुरी मिळवायची, ती फाईल दे आणि कोल्हापूरला परत येऊ का, काय तुला काय करायचं ते कर. तो मुंबईला जातो, मंत्रालयात न जाता गेटवे ऑफ इंडियाला गेला, मरीन ड्राईव्हला गेला, अमुकला गेला, तमुकला गेला, परत आला. साहेब शिव्याच देणार ना, जा म्हणतो परत. आमचं तसंच झालंय. या मुंबई रुपये आयुष्याला यायचं आणि मंत्रालयात फाईल द्यायची म्हणजे आत्मज्ञान घ्यायचं, ते सोडून आम्ही बाकी सगळं अन्यथानात भरकडत बसलो. मेल्यावर परत गेलो. मग बाप रागवतो, अरे तुला सांगितलेलं काय, आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आम्ही परत येतो, परत ती माया म्हणते अरे ते काम नंतर करूया ना, चल की जरा वेळ बाहेर जाऊन येऊया. मायेला भुलतो, परत दुसरी कामं करतो, परत घरी जातो, परत बॉसच्या शिव्या खातो, परत फाईल घेतो, प्रारब्धाची फाईल घेतो, परत येतो. पण हेच जर मंत्रालयात फाईल देऊन बोंबलत हिंडला असता, साहेबांनी शिव्या दिल्या असत्या का? पहिलं काम कुठलं, मंत्रालयात जाऊन फाईल द्यायचं. तसं मनुष्य जन्म घेऊन पहिल्यांदा आत्मज्ञान घ्या, मग बाकी काय करायचं. मग तुम्हाला सगळं आनंदच आहे हो. नंतर मरीन ड्राईव्हला जरी बसला तरी डोक्यात काय, अरे फाईल द्यायची राहिली, अरे ते सुख आहे का? म्हणून मुख्य ड्युटी सोडून दुसरी ड्युटी केली ना, ते सगळ्या ड्युटी वाया गेल्या. आणि नुसतं कृत नाही, कृत्यश्च. तो आता आनंदानं कर्म करायला लागतो, आनंदासाठी कर्म नाही. ही बिकम्स मोस्ट ड्युटी बाउंड पर्सन. आत्मज्ञानी पुरुष कधीही आपला काहीही सोडून देत नाही. काका म्हणतात, गोरोबा काका आत्मज्ञानी होते म्हणून त्यांनी मडकी करायचं थांबवलं नाही, सावता माळ्यानं मळा करायचं सोडला नाही, कबीरानं शेले म्हणायचं सोडलं नाही. मला क्रियायोगाची दीक्षा जी दिली ते माझे गुरूंचे गुरु लाहिरी महाशय, जीवनमुक्त पुरुष, रेल्वे खाते डिफेन्स मधून रिटायर झाले होते, पण चरितार्थाला त्यावेळी पेन्शन 9 रुपये बसली त्यांना. ही 1905-6 सालची गोष्ट आहे. काशीचा राजा म्हणाला, तुम्ही मागाल ते मी देतो. नाही म्हणाले, तुझ्या पोरांना माझ्याकडे पाठव, 5 रुपये महिना शिकवण्याची फी घेतली आणि चरितार्थ केला. कर्तव्याला जीवनमुक्त पुरुष कधीही कर्तव्यापासून लांब जात नाही. उलट भगवंतानंच सांगितलंय, यद्यदाचरती श्रेष्ठ सस्तते वेतो रजनामध्ये, विशेषे आचरावे लागे संती. तुम्ही जीवनमुक्त जरी राहिलात तरी कर्म सोडू नका.
कारण तुम्हाला तुमच्या कर्मानं इतरांना आदर्श घालून द्यायचा आहे. यट कंटिन्यूज इन ड्युटीफुल ऍक्शन. कृतकृत्यस्य झाला म्हणून गप्पच बसला, काही बोलतच नाही, आजगारासारखा पडून जर राहतो, भगवंताला मान्य नाही येते. भगवंतानं कर्मयोगाची सुरुवात करताना तिसऱ्या श्लोकात तिसऱ्या अध्यायात काय सांगितलंय बघा. नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमेव अवाप्तमेव वर्त एवच कर्मणी. देर इज नथिंग लेफ्ट फॉर मी इन दिस वर्ल्ड अर्जुना टू अचीव यट आय कंटिन्यू टू वर्क. मला प्राप्त करण्याजोगं किंवा मिळवण्याजोगं काही राहिलेलं नाही. यट आय कंटिन्यू टू वर्क. ती जीवनमुक्त अवस्था आहे. कारण जे मिळवायचे ते मिळवलंय हो. तुकाराम महाराज मोक्ष सुखाला हाणू लाथा म्हणतात का? अरे मिळवलाय ना मोक्ष एकदा. मोक्ष काय दोनदा मिळतो? काल होता आणि आज नव्हता असा आहे काय? एकदाच मिळतो. मिळवलाय मी. सारखं काय म्हणतात तुला मोक्ष देतो म्हणून? कसं आहे ते नवे पार्थास्ति कर्तव्य. आपलं जीवन तसंच पाहिजे. माय आयडियल शुड बी दॅट वर्स. नान वाप्तम अवाप्तमे वर्त एवच कर्मणी. या श्लोकामध्ये भगवंताने या अध्यायाचा अनुबंध चतुष्टय सांगितलाय. आपल्या पहिल्या सत्रामध्ये तो अनुबंध चतुष्टय मी स्पष्ट केलाय. अनघ म्हणजे निष्पाक किंवा शुद्ध बुद्धी असलेला अर्जुन, गुह्यतम ज्ञान हा विषय आणि कृतकृत्य होणे हे फल आहे. याचा सारांश असा आहे, एषण त्रयांचा म्हणजे पुत्रेष्णा, धनेष्णा, लोकेष्णा यांचा त्याग करून फक्त मोक्षाचीच कामना असलेला साधक या ज्ञानकांडाचा खराखुरा अधिकारी आहे. ते जे त्रिविध मळीकटा तू सांडिलाशी सुभटा, हे तीन मळ तू सांडलेस म्हणून म्हणून गीतेसी मज वसवटा झालासी का. म्हणून मी तुला गीता सांगितली. आता या शास्त्राची स्तुती करतात जे ज्ञानामृताची जान्हवी. गीता काय आहे? ज्ञानामृताची जान्हवी. जे आनंद चंद्रीची 17वी. मी आता जास्त विश्लेषण करत नाही. विचारक शिरार नवीची नवी लक्ष्मी जे हे देवांनी आणि दानवांनी जे समुद्र मंथन केलं त्यातली लक्ष्मी म्हणजे पैसा अडका. आणि ही लक्ष्मी कशातनं प्रकट होणार आहे? बोधरूपी लक्ष्मी. विचारक शिरार नवीची ही लक्ष्मी आहे. आत्मानात्म विवेकाची घुसळण केली त्यातनं ही जी लक्ष्मी प्राप्त झाली त्याचं नाव बोध आहे. साचची बोलाचे नव्हे शास्त्र. हे व्यर्थ बडबडीचं शास्त्र नाहीये. नीट जर केलं संसारू जिणते हे शस्त्र. संसार नाही पण त्यातले सुखदुःखांचा नाश करते आणि आनंद देते. आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे इये. गीता हे माझे स्वरूप आहे. परी बोलो काय गीता जे हे माझी उन्मेषलता. मौलींनी शेवटच्या अध्यायात पण सांगितले ना, गीता जाणा हे वाग्मयी श्री गीता जाणा ही वाग्मयी मूर्ती श्री प्रभूची म्हणून सांगितलंय. हे श्रीकृष्ण आहे. या ग्रंथाला सामान्य समजू नका. गीता जाणा ही वाग्मयी श्रीमूर्ती प्रभूची. ही वाग्मयी मूर्ती आहे. परी बोलो काय गीता जे हे माझी उन्मेषलता. जाणे जो समजता मोहामुखे. त्याला इतर मोह करणार नाही. म्हणून ते चंद्रशेखर नाही चैतन्य महाराजांचं वाक्य मला इतकं आवडलंय ना, गीता संसाराचा मोह काढते पण या मोहात घालते. याची ज्याला गोडी लागल्यानंतर हा मोह चांगला आहे, यानं वाईट काय होणार नाही. गीतावेलीचे भगवान श्रीकृष्ण हे आनंदरूपी फळ आहे. अलंकार केलाय. एरवी आता काय आहे की आता मागं आपल्याला सांगितलं ना की अर्जुनाचं एवढं वर्णन केलं, इतरांना काय फळ मिळणार आहे? इतरांना पण फळ मिळणार आहे. माऊलींची ओवी अशी आहे, अनधिकारी लोकांनी सुद्धा गीता ऐकावी. त्यांना ओढून काय म्हणा एक दिवस पारायणाला बसवावं. एरवी गीता श्रवण अवसरी आवडो लागता अनधिकारी. तो धृतराष्ट्र सारखा याला म्हणायचा, हे न पुसवत होते तुला व्यासाने एवढ्या करता दिवदृष्टी दिली काय रे? गीता काय सांगत बसलायस? सांगे विजयाची गोडी. कोण जिंकलं ते सांग. तुझं नाही त्या तत्वज्ञानात मला इंटरेस्ट नाहीये. पण तरी सुद्धा अंधू तोही अवसरे सुखिया झाला. ही गीतारूपी अक्षर जी कानात गेली होती ती हृदयात पडली आहेत. त्याचं कधी ना कधीतरी कालाच्या ओघामध्ये तो मंथन करेल आणि ते म्हातारपणी करावं लागलं. काल तुम्हाला गोष्ट सांगितली पण अक्षरं गेली होती. माऊलींनी एक दृष्टांत दिलाय, जेव्हा द्राक्षी दूध घातले तेव्हा वाया गेले गमले. द्राक्षाला जर कोण द्राक्षाच्या वेलीला एखादं दूध घालायला लागला तर लोक म्हणतील अरे काय व्यर्थ घालवतोयस. पण जेव्हा गोड द्राक्ष लागतील त्यावेळेला कळलं ना दूध उपयोगाला आलं. म्हणजे माऊलींच्या काही एकतर द्राक्षाची बागायत होती. 800 वर्षापूर्वी द्राक्ष बाग आमच्या इथं होती.
आणि त्याला खत म्हणून दूधही घातलं जात होतं. आता नासकं होतं का खरं होतं माहित नाही, होतं. आणि त्यातनं गोड द्राक्ष पण येत होती. परी सेखी त्याची उजरी पातली भली, तैसी श्रीहरीची वक्त्रे संजय सांगितली आदरे. ती आदरानं संजयानं याला सांगितले, आंधळ्याला धृतराष्ट्राला, तीही अंधू तोही अवसरे सुखिया झाला. गीता ज्याच्या कानावर पडली त्याला कधी ना कधीतरी ती फळ देणारच. भगवंत आणि अर्जुनाचा संवाद संजयानं धृतराष्ट्राला जशाचा तसा सांगितला, परंतु त्याला त्यावेळी रस नव्हता. हे न पुसत होते. पुसले निवेण वायाने का बोलसी, अरे मी तुला जे विचारत नाही त्याच्याविषयी फुकट मला कशाला सांगतोस, असं दटावलंय. असो इत्यादी अवतारांमधून गीता श्रवणाची त्याची अनिच्छाच दिसून होती. परंतु भगवंताच्या मुखामधून येणारी अक्षरे ही केवळ शब्द मात्र नसून ब्रह्म साम्राज्य दीपिका आहे. ब्रह्म साम्राज्य कसं आहे हे दाखवणारा दिवा येतो. त्यामुळे हे श्रवण त्याला उपयोगाला आले. आता इतका सुंदर ग्रंथ रचना करून सुद्धा माऊली त्याचं कर्तृत्व नेहमीप्रमाणे स्वतःकडे घेत नाहीत. तेची मराठेची विन्यासे, म्हणजे जी गीता भगवंतानं अर्जुनाला सांगितली तोच अनुवाद, तेची मराठीची विन्यासे. त्यावेळी संस्कृतमध्ये संभाषण झालं, ते आता मी मराठीत केले. मिया उन्मेषे ठसे ठोंबसे, मी माझ्या उन्मेषे म्हणजे प्रतिभेनं ओबडधोबड, माझी प्रतिभा काय म्हणतात तो ज्ञानेश्वर म्हणतात, माझी बुद्धी ती काय, कसं तरी ओबडधोबड जमेल तसं व्याख्यान केलं. मी पण तसंच म्हणतो, जसं जमेल तसं मी तुम्हाला 3.5 दिवस सांगण्याचा प्रयत्न केला. ठसे ठोंबसे, जी जाणो नेणो तैसे निरुपले, जे काय मला कळलं नाही कळलं ते तुम्हाला मी सांगितलं. परंतु कसंही जरी असलं तरी कोल्हापूरला गेल्यानंतर छान झालं असं म्हणा. माझी ही वाक्पूजा श्री गुरूंनी स्वीकारावी असं नम्रपणे बोलून अध्यायाचा आणि पर्यायानं गीताशास्त्राचा समारोप करतात. आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, तो अवधारू वाक्पूजा ज्ञानदेव म्हणे. ही माझी 3.5 दिवसांची ज्ञानपूजा ही तुम्ही श्रोतेजन स्वीकारा आणि मला आशीर्वाद द्या की पुढच्या ज्ञान सत्राच्या वेळेला तुम्ही अधिक चांगलं बोला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी.